ते डॉक्टर राजेश तायडे यांचं MD काय चिकित्सा झालेला आहे. BMS अकोला गव्हर्नमेंट कॉलेज आणि MD DY पाटील पुणे. त्यांची स्पेशालिटी जी आहे ती कार्डियक आणि स्पाईन्समध्ये आहे. सरांचा जवळपास 12 वर्षाहूनही अधिक प्रॅक्टिसचा अनुभव आहे. अमृत आयुर्वेद अँड केरलेन पंचकर्म सरांचं पिंपळे गुरव आणि राहटणी येथे सेटअप आहे. सरांचा ICUचा आणि कार्डियक ICUचा पुणे आणि मुंबई येथे जवळपास 4 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. मी सरांना विनंती करतो की धन्वंतरी पूजनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. सृष्ट्वा दिव्यमहोषधिष्य विविधा दूरीकरोत्या मया बिभ्राणोजलिना चकास्ति भुवने पीयूषपूर्णं घटं तं धन्वन्तरीरूपमीशममलं वन्दामहे श्रेयसे वन्दामहे श्रेयसे वन्दामहे श्रेयसे. मी सरांना विनंती करतो की व्याख्यानाला सुरुवात करायची. ECG बेसिक रीडिंग कोणाकोणाला येते? बाकीच्यांना काय शिकायचं ECG? काय वाटतं? थोडं इंटरॅक्टिव्ह करूया, ठीक आहे? इंटर्नशिपचे तुमचे हॉस्पिटल झालं आहे का? आयुर्वेद कॉलेज सोडलं तर आयुर्वेद पार्ट सोडून झाला आहे? तो नाही झाला आहे. ओके. का शिकायचं ECG महत्त्वाचं आहे का? आहे का? वाय? का महत्त्वाचं आहे ECG? कोणी सांगेल? थोडं बोला. व्हायवा नाही आहे किंवा तुम्ही जवळपास डॉक्टर झालात, हो ना? ते फक्त ECG हार्ट अटॅक ओळखण्यासाठीच यायला पाहिजे, समजायला पाहिजे असं आहे का? येस, महत्त्वाचं आहे ऑफकोर्स, की दॅट इज अ इमर्जन्सी. म्हणजे हार्टचा पेशंट बॉम्ब असतो, टाईम बॉम्ब, पण त्याचा टाईम कधी सेट केला हे माहीत नाही आहे. मग आपण तर आयुर्वेद लोक आहोत. एक प्रश्न हा विचारायचा की आपली की आयुर्वेद प्रॅक्टिस कोण कोण करणार आहे पुढे? मग तर आयुर्वेद लोकांना गरजच नाही आहे ना ECGची. आहे. सो हार्टचा पेशंट हा टाईम बॉम्बसारखा असतो, पण त्या टाईम कधी कुठला केव्हा सेट केलेला आहे हे माहिती नाही. ओके. सो हा एक भाग. आणि ECG नुसतं हार्ट अटॅकसाठी नाही, तर त्याच्यामध्ये खूपशा कार्डियक आणि बाकीच्या सिस्टीमच्या रिलेटेड गोष्टी पण डायग्नोसिस करू शकतो आपण. खूपशा असोशिएट कंडिशन्स असतात आपल्या. जनरली आपण ऐकतो की हा यंग पेशंट आहे, यंग व्यक्ती आहे, तो हार्ट अटॅकने गेला आहे, ऐकतो ना आपण. कोणतरी न्यूज पण ऐकले असतील की क्रिकेट खेळताना तो बॉलिंग करतानाच तो कोलॅप्स झाला आहे. म्हणजे छोट्या गावखेड्या पातळीवर तर इंटरनॅशनल लेवलपर्यंत. इवन कोरोनानंतर पण ह्या गोष्टी झाल्या आहेत. ओके. त्यामुळे मग पेशंट पण येतात आपल्याकडे, अरे सर चेस्ट पेन होता आहे, आणि मग दे रश इन टू द हॉस्पिटल. ते डायग्नोसिस करतात, मोठ्या हॉस्पिटलला जातात, ECG करतो, ECG नॉर्मल येतो. पण हाच पेशंट आपल्या घरातला असेल, शेजारी असेल, कलिग असेल, मित्र असेल, आणखी कोणी असेल, त्यावेळेस आपण काय करायचं? आपल्याला या गोष्टी माहिती हव्या, डायग्नोस करता यायला पाहिजे. ॲटलिस्ट काही गोष्टी डोक्यात यायला हव्यात की हे पण होऊ शकतं. म्हणजे कार्डियक आहे की नॉन कार्डियक आहे? हृदयाला कुठलं मर्म म्हटलं आहे? सद्य प्राणहार. बरोबर आहे, सद्य प्राणहार मर्म आहे तो. खूपशा गोष्टी अशा होतात की आपण नाडी वगैरे बघतो, वातज, पित्तज, कफज, मंडूक गती, सर्पगती, हंसगती आहे ना.
मग याचा काही संबंध आहे का नाडी बघताना? तर भरपूर पेशंट भरपूरदा डिरेक्टली येतो, पर्टिक्युलरली यंग लोक येतात ओ पी डीमध्ये आणि आयुर्वेद ट्रीटमेंट घ्यायला आलो सर फक्त ॲसिडिटीसाठी आलो आहे किंवा फक्त कॉन्स्टिपेशन आहे किंवा त्यांचे काय जे काय प्रॉब्लेम असतील आणि त्यांना आयदर ते नोन असतात, डायग्नोसिस झालेलं असतं, पण त्यांना महत्त्व वाटत नाही की आयुर्वेद डॉक्टरांना ते रिपोर्ट दाखवायला, मी तर आयुर्वेद ट्रीटमेंट घ्यायला हवं. सो तुमचा अप्रोच तसा असायला हवा, तुम्ही ते विचारायला पण हवं. हे यंग लोक येतात, त्यांना हार्ट अटॅक येतो किंवा कार्डियक प्रॉब्लेम असतात. सो आता अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या काही गाईडलाईन दरवर्षी पब्लिश होतात. मग ते म्हणतात की बाबा पर्टिक्युलरली यंग मेल्समध्ये काय असतं की होमोसिस्टिन नावाची लेवल असते, ती जर वाढलेली असेल तर तो कार्डियक रिस्कमध्ये हार्ट अटॅकसाठी तो जास्त प्रोन असतो. हा एक भाग. दुसरा भाग काय आहे की फॅमिली हिस्ट्री, म्हणजे एखाद्याच्या वडिलांना क्लोज ब्लड रिलेटिव्ह म्हणजे वडीलच म्हणा, वडिलांना 50 ते 60मध्ये हार्ट अटॅक आला असेल तर तो त्या रडारमध्ये येतो. तो ही इज मोर प्रोन फॉर कार्डियक इव्हेंट्स. पण जरुरी नाही व्हायलाच पाहिजे. मग तुमचा आहार विहार, ऋतुचर्या, दिनचर्या ज्या आयुर्वेद सांगितली आहे आजकाल लोक फॉलो करतात का? ते त्यांच्या पद्धतीने फॉलो करतात, सगळेच करत नाही असं नाही, ते त्यांच्या पद्धतीने. हाय प्रोटीन डाएट, कीटो डाएट, लो कार्ब्स घेतात ना, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, वॉट एव्हर ते सर्च करतात इंटरनेटवर आणि ते सुरू करतात. किंवा ते मोस्टली ज्यांना इंटरनेटवर जे सापडतं त्या गोष्टी करत राहतात. पण आयुर्वेदात हे मान्य आहे का? आयुर्वेदात बसतं का? नाही बसत. अशा खूपशा गोष्टी असतात. म्हणून पेशंट येतो आहे तर हे तुम्हाला डिफरन्शियल डायग्नोसिस करण्यासाठी पण कामात पडतं. म्हणजे प्रत्येक पेशंट चेस्ट पेनचा आला आहे म्हणजे तो हार्ट अटॅकचा आहे, कार्डियक आहे म्हणजे नाही, किंवा तो कार्डियक नाही हे पण तुम्हाला डिसाईड करता आला पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाने स्टार्टिंगलाच मशीन घ्यायला पाहिजे का किंवा नाही. पण तुम्हाला ॲटलिस्ट ॲडवाईस करता येईल, जा बाबा ECG करून घे. म्हणजे एक केस सांगतो मी की माझ्या प्रॅक्टिसच्या स्टार्टिंगला एक ITमध्ये काम करणारा मुलगा होता. तो नेहमी यायचा तर त्याला ॲसिडिटी राहायची. मग मी त्याला ते आपलं पित्तनाशक किंवा आम्लपित्ताची ट्रीटमेंट करायचो. आणि मग तो मित्रासारखा झाला. मी पण त्यावेळेस नवीन होतो, यंग होतो, जस्ट प्रॅक्टिस स्टार्ट केलेली. तर तो एकदा आला, डॉक्टर कसं तरी वाटतं आहे. काय होतं रे तुला नेमकं? आता माझ्या डोक्यात पण ते फिक्स होतं, ॲसिडिटी आहे याला आणि चालतंच आहे, ठीक आहे मग आपणही करतो. पण आमच्या गुरूंनी एकदा सांगितलेलं की पेशंटला हात लावा. हात चेक न करता तुम्ही खुर्चीवर बसून किंवा डिरेक्टली कन्क्लुजनवर पोहोचू नका. आणि ही हॅबिट आत्तापासनं लावा, आत्तापासनं. BP, पल्स, ॲटलिस्ट नाडी तरी बघा, पल्स तरी बघा. मी नाडी पण बघतो, पल्स पण बघतो. मला नाडी बघत नाही, मी बेसिक वात पित्त कफ बघतो, पण पल्स पण बघतो. तर फरक काय आहे? हां, वात पित्त कफ मला एवढंच येतं, फ्रँकली सांगतो. पण नाडी पल्स बघताना रेट, रिदम, व्हॉल्यूम ह्या गोष्टी पण आल्या. तर तो आला आणि त्याला म्हटलं ठीक आहे घे. माझी गर्दी होती आणि पेशंटची. आणि मग पण मला चुकलं तर त्याला सांगता येईना, काय होतं तुला, कसं तरी वाटतं आहे, काय दुखतं आहे का? नाही. प्रवास झाला, मग काही मान दुखतं आहे का? हां, मान अवघडल्यासारखे वाटतं आहे. मग प्रवास झाला का? नाही. सिम्पटम्स काही मिळत नाही. मग काय माहिती, बसला म्हटलं याच्याशी बोलूयात. आयुर्वेदात जसे आश्वासन चिकित्सा सांगितली आहे याला बोलूयात. 2 सुच्छेकरच्या गोळ्या दिल्यात. म्हटलं चघळ, बरं वाटेल तुला. आणि हो वाटतं, सुच्छेकर म्हणजे पॅन डीपेक्षा पण फास्ट काम करतं, बरं वाटतं. तरी तो त्याच्या चेहऱ्यावर त्याचा लुक जो होता, जे अपिअरन्स असतं, सो कुठंतरी तो मला इंट्युजन देत होतं की नाही हे काहीतरी वेगळं आहे. ते येतं आपल्याला. आणि हे कधी येतं, तुम्ही जेवढे जास्त पेशंट बघता आणि हे जे शिकलेलं आहात ते नॉलेज अप्लाय कर तेव्हा येतं. काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त त्याला प्रॅक्टिस लागतं. म्हणून ते मला वाटलं, मग एक काम करतो, निघाला होता. त्याला म्हटलं एक काम कर, ये बरं, झोप बरं. त्याला बसवलं आणि BP चेक केला. तर BP किती असावं त्याचं? 26 वर्ष त्याचं वय. त्याचं ब्लड प्रेशर होतं 130/110. मी 2दा चेक केला. मग त्याचं बसून चेक केलं. मग परत गप्पा केल्या. पण तो रेसलेस होता, अस्वस्थता. काम कर, परत झोपवलं. मग त्याला म्हटलं एक काम कर, तू जा आत्ता YCMला आणि ECG करून घे. एकटा जाऊ नको, कुठल्या तरी मित्राला सोबत नाही. मग
मग निक्षून सांगितलं त्याला आणि माझी बाकीची ओपीडी स्टार्ट केली पेशंट चेक करायला. माझं लक्ष सगळं त्यामध्येच. मी अर्ध्या तासानंतर फोन केला त्याला आणि म्हटलं कुठं आहे, झाला काय ECG? नाही सर, थोडं मोकळा हवेत फिरतो, जरा मला बरं वाटेल. मी ओरडलो त्याच्यावर, माझ्यासमोर पेशंट बसलेले, मूर्ख काय करतोय तू, लवकर जा. तर हे ओरडल्यामुळे ॲक्च्युली मी पण अस्वस्थ झालेलो. मला तेव्हा मी एन्थुझियास्टिक होतो आणि काय असेल काय नाही डायग्नोसिस होणं हा पण एक भाग होता कदाचित. आणि स्टार्टिंगला आपण खूप एन्थुझियास्टिक होतो, आपण खूप पेशंटला सांगतो आणि ते गोष्टी असायला हव्यात. मग त्याला वाटलं काहीतरी डॉक्टर सांगते तर काहीतरी का असेल, जायलाच पाहिजे. म्हटलं एकटा जाऊ नको, मित्राला घेऊन जा. पुढच्या 15व्या मिनिटाला मला कॉल आला, मग तिथल्या डॉक्टरांशी माझं बोलणं करून दे म्हणून. सर हा ECGमध्ये काहीतरी वेगळं वाटतं आहे. म्हटलं थांब तिथेच. ओपीडी बंद केली, मी लगेच गेलो. मॅसिव्ह हार्ट अटॅक होता. रिलेटिव्ह नव्हतं, कोणी नव्हतं. थ्रोम्बोलाईज करायचं असतं. थ्रोम्बोलाईज वगैरे माहिती आहे, हार्ट अटॅक केल्यानंतर रक्त पातळ करण्याचं इंजेक्शन द्यावं लागतं त्या वेळेमध्ये. मग मी त्याचे पैसे पण भरले, मी सही पण केली. म्हटलं करा, दॅट इज अ प्राईम ट्रीटमेंट. ते केलं. मग ते झालं सगळं. त्याने एन्जिओग्राफी वगैरे केली. एन्जिओग्राफी केल्यानंतर त्या कार्डिओलॉजिस्टने विचारलं की बाबा तुझं डायग्नोसिस कोणी केलं? कारण की 911 US किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये त्यांच्याकडे जे एअर ॲम्ब्युलन्स असतात किंवा पॅरामेडिक्स त्यांचं फार जबरदस्त आहे. सो दे अचीव द डोअर टू निडल पिरियड. जेव्हा सिम्पटम सुरू झाले आणि हॉस्पिटलाइज होतो तो फार क्रुशियल पिरियड असतो. सो त्यांना ते त्यामुळे आमचे ते डॉक्टर होते, त्यांनी डायग्नोस केलं. मग त्यांनी तुमचा जीव वाचवला म्हणे. मग सगळे नातेवाईक अख्खी फॅमिली आहे, तो पण त्यांना माहितीच नव्हतं. नातेवाईकांना विश्वास बसेना की याला हार्ट अटॅक येऊ शकतो, 26 वर्षाचा मुलगा. तर मग ते सगळे आलेच, थँक्यू सर. मी वेगळं काहीच नाही केलं. मी फक्त काय केलं, त्या गोष्टी वेळेत गोष्टी केल्या. कारण तो कदाचित दुसऱ्या कोणत्या जनरल प्रॅक्टिशनरकडे गेला असता. जनरली काय होतं, स्किप होतात गोष्टी. खूपसे पेशंट असतात, हां ॲसिडिटीसारखं वाटतं आहे, अँटॅसिड देऊन दिलं, रात्री तो झोपेत एक्सपायर झाला असं कोणाला कळलं नसतं. शेवटी एक ऑटोप्सी किंवा पोस्टमॉर्टम केल्यानंतर येतं कार्डियक अरेस्ट, शेवटी ते. सो अशा खूपशा गोष्टी असतात. अशा 1-2 केसेस झाल्यात, पण बाकीच्या पण आपण ऐकतो की पेशंट आली, एक फिमेल आली, नाही म्हणे सर माझा मुलगा 22 वर्षाचा माझ्यासमोरच दारात कोसळला हार्ट अटॅकने. अशा खूपशा गोष्टी असतात. किंवा आता हार्ट अटॅकच्या रिलेटेड ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या रिलेटेड दुसरा भाग असा असतो की अरिथमिया असतो. म्हणजे तुम्ही पल्स बघताय, रेट रिदम म्हणतो आपण, मग ती रेग्युलर लागते का, थांबतंय का. मग हार्ट साऊंड बघा, मरमर वगैरे नाही ऐकलं तरी चालतं, पण त्याचा रिदम महत्त्वाचा आहे. मग अरिथमिया आहे का. मग त्यात 2 गोष्टी असतात, ब्रॅडी अरिथमिया, टॅकी अरिथमिया. म्हणजे हार्ट स्लो होत आहे, हार्ट रेट, आणि फास्ट होत आहे का. ओल्ड एज पेशंट येतात आयुर्वेदाकडे, सगळे लोक फिरून, वी आर अ टर्शियरी फिजिशियन, सगळे लोक काय करतात, सब ट्राय करके देखा, अभि आता आयुर्वेद ट्राय करूयात, असंच होतं ना. मोठी फाईल घेऊन येतात. मग तुम्हाला ती फाईल पण इंटरप्रिट करता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये ECG असतो. मग हार्टच्या रिलेटेड नाही आहे, ऑलरेडी आल्या पाहिजे, डॉक्टरांनी करून ठेवल्या, पण ते तुमच्याकडे आलेलं आहे, तर तुम्हाला त्या गोष्टी इंटरप्रिट करता यायला पाहिजे की ECGमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, अरिथमिया आहे का, किंवा काही ओल्ड हार्ट अटॅक आहे का. लोक नाही सांगत. भरपूरदा हार्ट अटॅक आलेला असतो आणि लोक ट्रीटमेंट घ्यायला येतात कशासाठी, कॉन्स्टिपेशनसाठी, पण हार्ट अटॅक आलेला हे सांगणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला कळतात. सो डिफरन्शियल डायग्नोसिससाठी सिलेक्शन ऑफ पेशंट या गोष्टींवरनं आपण फाईल जर इंटरप्रिट करता आली आहे तर आपल्याला हे करता येतं की त्याला प्रॉपर सजेशन देता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शन ऑफ पेशंट, की हा या पेशंटला मी ट्रीटमेंट द्यायला पाहिजे की नाही, की हायर सेंटरला पाठवायचं, किंवा मग सिनियरशी कोणाशी कन्सल्ट करता येतं की मी काय करू किंवा काय नाही. ह्या गोष्टी असतात. सो डिफरन्शियल डायग्नोसिस फॉर पेशंट ऑल्सो, पेशंटच्या फायद्यासाठी पण होतं की वेगळ्या पद्धतीने सांगता येतं की बघूयात आपण, ह्या गोष्टी करायला पाहिजे, तुम्ही ह्या पुढच्या टेस्ट करून घ्या. भरपूर पेशंट इज ॲडमेंट, ते रिजिड असतात, नाही भीती असते, त्यामुळे पुढच्या टेस्ट पण करत नाही. ऑलरेडी डॉक्टरांना दाखवलेलं असतं, करत नाही. ते 4 लोकांचं उगाच ओपिनियन घेत बसतात आणि मग ते स्किप होत जातं, किंवा ते जस्ट पास द टाईम. अशा सगळ्या गोष्टी होतात. पण त्याचा कॉस्ट पे आपल्याला करायला आपण भाग नको पडायला, आपण एक भाग आहे. सो ECG जनरली ह्या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचं आहे, की OPDमध्ये डायग्नोसिस करण्यासाठी, किंवा काही गोष्टी घडल्यात तर त्या इंटरप्रिट करण्यासाठी, सिलेक्शन ऑफ पेशंटसाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ECG एक महत्त्वाचं आहे.
आणि भरपूरदा असं होतं की जसं आता एक आणखी या गोष्टी सांगतो की पेशंट येतो आणि हार्ट अटॅक म्हणजे चेस्ट पेन म्हणतो. मग चेस्ट पेनचे काय काय डिफरन्शियल डायग्नोसिस असू शकतात. आला पेशंट, बोला बोला, फार सोपा प्रश्न आहे, जे वाटतं ते बोला, तुम्हाला काय काय सुचतं. पेशंट आला आहे, चेस्ट पेन म्हणतोय, काय काय असू शकतं. ॲसिडिटी, ॲसिडिटीमध्ये चेस्ट पेन ठीक आहे, फार कमी असतं पण ठीक आहे. अजून ॲलोपॅथी ना, ठीक आहे. प्रश्न आहे काय आहे, पटपट बोला. चेस्ट पेन म्हणतो पेशंट, तुम्ही बोललात ना तर मग तुमच्यासाठी कामाचं किंवा तुम्हाला ते कळेल. नाहीतर हा ई सी जी असा आहे की तो डोक्यावरून जातो, मी जी 1 तास बडबड केली त्याचा काहीच फायदा होणार नाही. ठीक आहे, कार्डियक कंडिशन आणि एक्स, व्हेरी गुड, सुलभ नाही. अजून व्हेरी गुड, काय शकतात लंग्सच्या रिलेटेड. आता स्पेसिफाय करायला शिका गोष्टी. येस, प्ल्युरेसी म्हणतो आपण, प्ल्युरल फ्युजनमध्ये पण असतं आणि कोरोनामध्ये भरपूर लोक एक्सपायर झालेत. लंग्सच्या रिलेटेड पल्मोनरी एम्बोलिझम, म्हणजे 2 गोष्टीमध्ये करता येतं. एक म्हणजे इमर्जन्सी कंडिशन पल्मोनरी एम्बोलिझम, हार्ट अटॅक, नंतर कार्डियक रिलेटेड व्हॉल्व्युलर डिसीज असतील, मायोकार्डायटिस म्हणूयात, इन्फेक्शन रिलेटेड. नॉन कार्डियक म्हणजे मस्क्युलर पेन और मस्कुलोस्केलेटल कॉस्टोकॉन्ड्रायटिस, म्हणजे रिब्स आणि स्टर्नममध्ये काय असतं, कार्टिलेज असतं ना, त्याला इन्फ्लेमेशन असतं. मोस्टली यंग ॲडल्ट्समध्ये हा प्रॉब्लेम असतो. इथे दुखतं, इथे दुखतं आहे, मग दाबल्यानंतर मग डिफरन्शियल काय, दाबल्यानंतर ते दुखतं. कार्डियक पेन तसं नसतं. ठीक आहे. सो दुसरं असोसिएशन ब्रेथलेसनेस, दम लागतो का, आयाशन श्वास, डिस्निया, ह्या गोष्टी आहेत का. आणि मग नोन केस काही आहे का, ह्या गोष्टींवरनं आपण करता येतं. मग तुम्हाला मस्कुलोस्केलेटल असेल तर तुम्हाला विचारता येईल स्ट्रेन पडला आहे, स्प्रेन पडला आहे, ताण पडला आहे का, एक्झर्शन झालं आहे का, काही मार लागला आहे का. भरपूरदा एक ब्लंट ट्रॉमा झालेला असतो, पडलेलो असतो किंवा काय, त्यानंतर दुखणं वाढतं. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की सियाटिकामध्ये पण, सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये, सियाटिक नाही, सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये पण रेडिएटिंग पेन असतं. पण जनरली काय असतं, डाव्या हातात असतं. कुठं कॉम्परेशन आहे त्यानुसार ते डिसाईड होतं. C1 to C7 पर्यंत, C2 to C7 पर्यंत कुठं कॉम्प्रेशन आहे. जनरली मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हातामध्ये येतं, डाव्या हातामध्ये किंवा उजव्या हातामध्ये. पण डाव्या हातामध्ये गेल्यानंतर लोकांच्या डोक्यात ते असतं की अरे हां, डावा हात, मुंग्या, पेन. पण दुसरा भाग काय असतं की त्याचं पेन इथे पण असतं, चेस्टला. त्यामुळे पण त्याचं डिस्क्रिप्शन थोडं वेगळं असतं. चमक मारताय, थोडंसं दुखतं आहे, पण त्यांना तुम्हाला हे विचारायचं की एक्झर्शन करताना दुखतं आहे का, काम करताना दुखतं आहे का, खूप घाम येतो आहे का, स्वेटिंग येतं आहे का, हेवीनेस वाटतो आहे का, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मानेला एक्झामिन करा, फ्लेक्स करा, एक्सटेंड करा, त्याच्या 6 रोटेशन करून बघा, तिथे दाबून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग की वर्क प्रोफाईल, जॉब प्रोफाईल, काय करतो आहे. हाऊसवाईफ असेल तरी तिला येणार आहे. IT चे लोक डिरेक्टली त्याच्यावर कम्प्युटरवर काम करत बसतात, त्यांना मोस्टली डाव्या हातातच असतं पेन. वाय, उजवा हात फिरत असतो माऊसला आणि डावा हात त्यांचा कीबोर्डवर असतो, कंट्रोल अल्टर डिलीट स्पेस. ठीक आहे, एक वेगळी पोझिशन्स, अल्टिमेटली अलाइनमेंट चेंज होते. तर जॉब प्रोफाईल फार महत्त्वाचं आहे. सो बिईंग अ क्लिनिशियन, डॉक्टर म्हणणार नाही, डॉक्टर तर तुम्ही होणारच आहात, क्लिनिशियन बना. मग क्लिनिशियन बनण्यासाठी काय आहे म्हणतात ना, पॅराशूट ओपन असायला पाहिजे. म्हणजे आमचे पंचेंद्रिय इन जनरल वावरताना पण ते उघडे ठेवायला हवे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी, जनरल नॉलेज म्हणतो ना आपण, ह्या गोष्टी घेत राहायच्या, पिक करत राहायच्या. मग ह्या तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये अप्लाय करायला सोपं जातं. सो जॉब प्रोफाईल महत्त्वाचं आहे. कोणी मार्केटिंगवाला व्यक्ती आहे, तो फिरतोय नुसतं बाईकवर, तो पण एक महत्त्वाचा भाग आहे. तर अशा सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात दुसरा भाग असतो की नरिशमेंटचा. नरिशमेंट होतं आहे का आज, नाही होत आहे. त्याचं मेन कारण काय, कॉन्स्टिपेशन किंवा आम्लपित्त, बेसिक कारण ते आहे. सो अशा सगळ्या गोष्टींमुळे एक दुसरा भाग असा आहे की तुम्हाला ECG जर आला ना, तो एक कॉन्फिडन्स वेगळा वाढतो. बरं का, ECG आला आहे, ECG कळला आहे, तर आज मी काय करणार आहे, तुम्हाला एक बेसिक ECG काय असतं की 12 लीडचा ECG असतो.
त्याच्यामध्ये वेव्स कशा फॉर्म होतात. आणि ई सी जी हा शिकताना फार कंटाळावाणं वाटतो, थेरॉटिकल हे फार डोक्यावरून जातं. किती सोप्या पद्धतीने सांगता येईल मी तो प्रयत्न करतो. पण ह्या गोष्टी आज तुम्ही जर शिकलात मग हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही शामृत म्हणजे जे काय मोठे मोठे ई सी जीची पुस्तकं आहे तुम्हाला किती डीप नॉलेज घ्यायचं आहे. आणि अल्टिमेटली हा भाग आहे प्रॅक्टिसचा. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार हा तुमच्या कामाचा आहे. कळते. त्याच्यामुळे फक्त ई सी जीचं बेसिक माहिती आहे. ई सी जी काय आहे. बेसिकली इट इज अ sophisticated galvanometer, a sensitive electromagnet which can detect and record changes in electromagnetic potential. म्हणजेच काय साध्या भाषेमध्ये जेव्हा कार्डियक मसल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात, काही फोटो काढू नका, सगळे इंटरनेटवर मिळतं, हे डोक्यात घाला. PPT पण देईल. प्रश्न काय की समजून घ्या. कळले. हा गॅल्व्हनोमीटर आहे. गॅल्व्हनोमीटरचं काम काय आहे. 12वीमध्ये फिजिक्समध्ये आपण शिकलो. इलेक्ट्रिक जातं आणि ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे व्हॉटएव्हर करंट जो काय तो काउंट करतो. बरोबर आहे. मग आपल्या बॉडीमध्ये पण ह्या करंट इलेक्ट्रिसिटी कंटिन्यू जनरेट होत राहतं. पण कार्डियक मसल अशी आहे की ती कंटिन्युअस काम करत राहते. मग त्यामध्ये पोटॅशियम आयन्स आहेत, कॅल्शियम आहेत, सोडियम, हे त्याचे चॅनल्स असतात आणि त्यानुसार ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत राहतात. आणि हे होताना इलेक्ट्रिसिटी जनरेट होत राहते आणि ते खूप मायन्यूट क्वांटिटीमध्ये असतं. त्याला रेकॉर्ड करणं ऑन पेपर, दॅट इज ई सी जी. समजलं. म्हणजे ई सी जी मशीन हे गॅल्व्हनोमीटर आहे. कळलं आहे. म्हणजे वेगळं काही मोठे इन्स्ट्रुमेंट नाही आहे. त्या काळात असं रेडिओसारखा डब्बा असायचा, 1-2 बटन एक दाबलं की मग ते असं याचं ते स्टायलस असायचं, खटखट खटखट खटखट. तेव्हा आम्हाला त्या काळात खूप फॅसिनेशन वाटायचं. अरे बापरे, ई सी जी काढता यायला पाहिजे याचं आम्हाला फॅसिनेशन असायचं, काढता यायला पाहिजे. आणि ते फिजिशियन यायचे असे बघायचे, हां काही नाही आहे. खूप भारी वाटायचं, अरे हे काय वेड्यावाकड्या रेषा आहेत आणि त्यांना पटकन बघतात. आता आम्ही त्यांना विचार, सर याच्यात काय आहे. हा एवढा केविलवाना प्रश्न असायचा. आता तो व्यक्ती काय सांगणार ना 5 मिनिटांमध्ये याच्यात काय आहे, याच्यात हे झालं आहे बाबा. तर हा आपल्याला मिळत नाही किंवा त्या गोष्टी होत नाही. त्या गोष्टी आत्मसात केल्या, शिकल्या तर बेसिकली काय होतं की हा कसा तयार होतो. आता 12 लीड्स कन्व्हेन्शनल ई सी जी आपण ऐकतो, बरोबर आहे. 12 लीड्स म्हणतो ना आपण. तर मग 12 लीड्स म्हणजे काय. तर 12 लीड्स म्हणजे हे 12 कॅमेरे आहेत. आणि हे 12 कॅमेरे काय करत आहेत की हार्टच्या ॲक्टिव्हिटीला ते रेकॉर्ड करत आहेत वेगवेगळ्या अँगलनी. लक्षात आलं आहे. हे 12 कॅमेरे आहेत, हे वेगवेगळ्या अँगलनी. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावतो, बरोबर आहे की आपल्याला त्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत नंतर ते कळायला हवं. तसंच हार्टच्या ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्यासाठी हे 12 कॅमेरेज लावलेले आहेत. त्याला 12 लीड्स म्हणतो आपण, कारण की इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी 2 लीडमध्ये काउंट केलं जातं, बरोबर आहे. आता हे जी इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटीज आहेत हा लो व्होल्टेजमध्ये असतात खूप, आणि त्याला हे मशीन गॅल्व्हन काय करतं, ॲम्प्लिफाय करतं. अशा प्रकारे हार्टची ॲक्टिव्हिटी सुरू आहे, इम्पल्स जनरेट होत आहे आणि त्या लीड्स थ्रू काय करत आहे ते त्याच्यामध्ये काउंट केलं जातं. बेसिकली हे माहिती असेल ना, इलेक्ट्रोड असतात, लीड्स असतात. इलेक्ट्रोड म्हणजे काय, ॲडेसिव्ह पार्ट जे स्किनवर लावतो आपण. आणि लीड्स म्हणजे काय की ते वायर ते घेऊन जातात मशीनपर्यंत. एक ECG मशीन वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय असतं की हे काउंट केलं तर किती होतात, 6 आणि 4 10 लीड्स आहेत. आपण तर 12 लीड्स म्हणतो. आली नाही गडबड आता. मग 12 लीड्स आणि इथे 10 सांगता. प्रश्न पडू द्या. पुढे सांगतो मी, हे पटकन उरकून घेतो. ECG काढणं म्हणजे आता तुम्ही इंटर्नशिपमध्ये आहात तर ECG चांगला रेकॉर्ड होणं पण महत्त्वाचं आहे. चांगला रेकॉर्ड झाला तरच तुम्ही त्याला इंटरप्रेट करू शकणार. इंटरप्रेट केलं तरच डायग्नोसिस होणार. मग त्यासाठी काय, जसं म्हटलं की फार कमी याच्यामध्ये इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट होत आहेत. मग त्याचा त्या लीडचा, इलेक्ट्रोडचा त्या स्किनला कॉन्टॅक्ट व्हायला हवा आहे. मग
तो सरफेस महत्त्वाचा आहे. हेअर्स असतील तर नाही होणार, जेल नाही लावलो तर ते इम्पल्स जनरेट होणार नाही. ठीक आहे. एज, ओल्ड एज असेल तर फ्लॅबी स्किन असतं, हलते ती. त्यामुळे काय होतं की स्किन अशी पुल होत केलं जातं, त्याचा प्रॉपरली त्या आतल्या पार्टशी काय होणार आहे, कॉन्टॅक्ट होत नाही. ठीक आहे. चुकीच्या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रोड्स लावलेत, लीड्स लावल्यात तर चुकीचा ECG येणार. तर ह्या गोष्टी टाळायला हव्यात. हा प्रकार आहे की प्रॉपरली स्वॅबने क्लीन करा. दुसरा भाग सगळं तुम्ही केलं पण पेशंट हलतोय, पेशंटच्या खिशामध्ये चावी आहे किंवा काही मेटल पार्ट आहे, ऑर्नामेंट्स आहेत, कॉईन्स आहेत, अशा गोष्टी असल्या तरी त्या गोष्टी व्यवस्थित येणार नाही. ठीक आहे. पेशंट बसला आहे, तो एन्झायटीमध्ये आहे किंवा तो बसला आहे, मस्त हातपाय हलवतो आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की त्याला आपल्याला रिलॅक्स करणं आलं आहे किंवा त्याला तसे इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे. ओके. ECGचा पेपर जर विचार केला तर ECGच्या पेपरमध्ये छोटे छोटे स्मॉल बॉक्सेस दिसतात तुम्हाला आणि मग एक मोठा बॉक्स दिसतो. 25 बॉक्स आहे, छोटा स्मॉल बॉक्स आहे, एक बॉक्स आहे. ओके. हे सगळं लक्षात ठेवा. तर हा छोटा जो स्मॉल बॉक्स आहे तो सांगितलं की 0.04 सेकंड त्याची एक्स ॲक्सिस म्हणूया तर टाईम असतो आणि हा जो मोठा आहे 5 गुणिला 0.0 तर किती होतं 0.2 सेकंड. म्हणजे मोठा बॉक्स हा 0.2 सेकंडचा आहे. आणि ह्या गोष्टी हार्ट रेट म्हणजे पाहिल्या तुम्हाला तर ECG पाहिल्या हार्ट रेट कसा काउंट करता येईल तेव्हा ते कामात पडेल. फास्टमध्ये एक ॲनाटॉमी, राईट ॲट्रियममध्ये ब्लड येतं, राईट वेंट्रिकलमध्ये जातं, राईट वेंट्रिकलमधनं कुठं जातं, त्याला काय म्हणतो आपण, खूप मोठ्याने बोला. पल्मोनरी नाही, ट्रंक नाही, पल्मोनरी वेन, पल्मोनरी आर्टरी, आर्टरी की वेन, वेन. बरं. ओके. मग त्याला आर्टरी का म्हणतात? तिथं डिऑक्सिनेटेड ब्लड नेतं ना. व्हेरी गुड. सो आर्टरी आणि वेनमध्ये हा बेसिक गोष्ट आहे की द व्हेसल विच गोज अवे फ्रॉम द हार्ट इज अ आर्टरी अँड टुवर्ड्स द हार्ट इज अ वेन. म्हणून तिकडे काय आलं आहे, पल्मोनरी आर्टरी आलं लेफ्ट ॲट्रियममध्ये. लेफ्ट ॲट्रियममध्ये ऑक्सिनेटेड ब्लड घेऊन येत आहेत, लेफ्ट वेंट्रिकलमध्ये चाललं आहे, नंतर ते ॲओर्टा. बरं. तो वॉल कुठला आहे, राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकलच्या मधला? बोला बोला, काही नाही चुकलं तरी काही. ट्रायकस्पी की मॅट्रल? हां, राईट की मायट्रल? आणि लेफ्टला मायट्रल. ठीक आहे. तो ॲओर्टिक वॉल, तो पल्मोनरी वॉल. ठीक आहे. बेसिकली काय होतं की PQRST अशी हा ECGची वेव आहे. P म्हणजे काय, ॲट्रियल सिस्टोल. ॲट्रियल सिस्टोल म्हणजे ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतो, P वेव झाली. नंतर काय होतो, वेंट्रिकुलर सिस्टोल, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो, QRS येतो. नंतर वेंट्रिकल रिलॅक्स होतो तर T वेव होतो. मग ॲट्रिया तर रिलॅक्स होतो ना, मग त्याची वेव का येत नाही आहे? प्रश्न पडत आहेत, का येत नाही? हां हां, गुड गुड. हो ना, मग ते सर्व सोबतच होत असतं. काय येत का नाही? ते सोबत होतं तर यायला पाहिजे ना. आणि इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी जनरेट तर होत आहे, रिफ्लेक्ट तर व्हायला पाहिजे. पंखा फिरता करता वेंट्रिकल पुढे तो ॲट्रिया छोटा आहे, त्याचं जे काही इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा करंट जनरेट होत आहे ते रेकॉर्ड होत नाहीत, डॉमिनेट होतं लेफ्ट वेंट्रिकल. कारण दोन्ही वेंट्रिकल आणि दोन्ही ॲट्रिया पकडलं तर वेंट्रिकल राईट लेफ्ट मोठं आहे. ठीक आहे. त्याचं ते एक आन्सर आहे. आता ते 12 लीड्सचा ECG म्हटलं मी, तर 12 लीड्स म्हणजे काय, तिथं वायर आहे, ते करंट ते घेऊन जात आहेत, सर्किट कंप्लीट करतात. त्याचा आणि या 12 लीड्सचा असा संबंध नाही आहे. 12 लीड्स म्हणजे काय, हे 12 कॅमेरे हे महत्त्वाचे आहेत. मग कुठले आहेत, तर बायपोलर लीड्स. बायपोलर लीड्स म्हणजे काय, दोन लीडमधलं
म्हणजे हार्ट काय करतं, रँडमली सगळीकडे करंट डेव्हलप करत आहे आणि ह्या रँडमली करंट जे डेव्हलप झालेलं आहे कुठल्या तरी 2 लीडमध्ये तो फ्लो करणं हे त्या मशीनचं काम आहे. मग त्याला लिम लीड्स म्हटलेलं आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आणि नंतर युनिपोलर लीड म्हणजे काय की इथे 2 लीड्समधलं काउंट केलं होतं ना, तर इथे एकच लीड आहे आणि दुसऱ्याला लीडला आपण हार्टला सेंट्रलाइज ठेवलेलं आहे, त्यामुळे त्याला युनिपोलर म्हटलं आहे. AVR, AVL आणि AVF हे माहिती आहे. तर मी याला युनिपोलर आणि बायपोलर का म्हणतात त्यामुळे. आणि नंतरच्या ह्या 6 झाल्यात, नंतरच्या 6 कुठल्या आहेत, V1, V2, V3, V6 पर्यंत. ठीक आहे. सो आणखी याला जर ह्या 6 चेस लीड्स म्हणतो आपण. व्हाय चेस लीड्स? बिकॉज बॉटल द्या, बिकॉज हार्टला असं ऑब्लिक असतं, तर ह्या चेस लीड्स या पद्धतीने बघतात पुढून, आणि ह्या युनिपोलर आणि बायपोलर लीड्स कशा बघतात, व्हर्टिकल प्लेनमध्ये. म्हणजे जवळपास सगळे अँगल्स कव्हर केल्या जातात. म्हणून हे दोन्ही 6 मिळून काय म्हणतो आपण, 12 लीड CCG म्हणतो. ओके. मग ते कुठं लावायची, लीड फर्स्ट पुढे त्या डायग्राममध्ये एन्थोवेन्स ट्रँगल म्हणून त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन केलं जातं. पण एक सगळ्यात बेसिक गोष्ट समजून घ्या, निसर्गाचा एक लॉ आहे. कधी पण काय होतं, जास्तकडनं कमीकडे जातं की कमीकडनं जास्तकडे जातं ना. म्हणजे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तोच दान करू शकतो किंवा. तर नेहमी इलेक्ट्रिक करंट हा पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे जातो. मग ह्याच गोष्टी मशीन मॅनेज करते. तर मशीन कशी मॅनेज करते, तर हे त्याला एन्थोवेन्स ट्रँगल म्हटलेलं आहे. तर हा राईट लेग जो आहे त्याला न्यूट्रल पकडला जातो. तर राईट आर्म, लेफ्ट लेग, लीड सगळीकडे 4ही पायांना लावतो आपण. पण मग करंट मशीन काय करतं, जेव्हा फर्स्ट लीड त्याला काउंट करायची आहे, तेव्हा फर्स्ट लीड काउंट करताना काय होतं, आता सांगितलं, फ्रंटल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे. सो राईट आर्म, लेफ्ट आर्म, तर करंट काय केलं, पॉझिटिव्ह मशीन काय करते की तिकडे पॉझिटिव्ह पोल केला आहे किंवा निगेटिव्ह केला आहे. मग करंट कुठे जात आहे, तिकडे इकडे येत आहे. ओके. आणि ते रेकॉर्ड कुठलं होत आहे, लॅटरल साईडचं रेकॉर्ड होत आहे. म्हणजे हार्टची व्हर्टिकल प्लेनमध्ये ही लॅटरल जी बाजू आहे ती रेकॉर्ड केल्या जाते. म्हणजे त्या लीडमध्ये जे काही चेंजेस येतील ती त्या लॅटरल साईडची येणार. सेम लीड सेकंड खालून वर चाललं आहे, म्हणजे आम्ही आता व्हर्टिकल प्लेन बघतोय ना, मग ती लीड सेकंड काय बघताय, खालचा भाग, इन्फिरियर भाग. लीड थर्ड पण काय करताय, खालचाच भाग. त्यामुळे सेकंड अँड थर्ड वेव काय बघताय, लीड काय बघताय, इन्फिरियर पार्ट. फर्स्ट लीड काय बघताय, लॅटरल पार्ट. आणि मग चेस्ट लीड्स आल्यात. मग चेस्ट लीड्स काय बघताय, 1, 2, 3, 4, 5, 6. हा भाग कुठला आहे, एंटेरियर. मध्ये काय येतं आहे, सेप्टम येतं आहे. त्यामुळे V1, V2 काय बघताय, एंटेरियर पार्ट पुढचा. सेप्टम भाग काय बघताय, 3 आणि 4. आणि लॅटरल बाजू कोण बघताय, V5, V6. पण कुठनं बघताय, हॉरिझॉन्टल प्लेननी. तुम्ही मला हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये बघताय. जर वरून कोणी बघेल तर तो काय झाला आहे, व्हर्टिकल प्लेन झाला आहे. लक्षात आलं आहे. आता राहिला आहे ऑगमेंटेड लीड्स. मग ऑगमेंटेड लीड्सची काय झालं ना, 6मध्ये व्हायला पाहिजे. पण जे काही गोष्टी सुटलेल्या आहेत युनिपोलर लीड्स, म्हणून तो AVR या साईडने बघताय, AVL ही लॅटरल बाजूने बघताय आणि AVF खालच्या बाजूने बघताय. लक्षात आलं. म्हणजे कुठलाच भाग सुटत नाही. पण हा जो गोष्टी एक्सप्लेन केल्या त्या एन्थोवेन्स म्हणतात, मी त्याला एन्थोवेन्स ट्रँगल म्हणून त्याला हे केलं. म्हणजे लीडमध्ये काय होते बघा, ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे करंटची डायरेक्शन काय होतं तिकडे येत आहे आणि ती रेकॉर्ड कशी करणार, ती लीड येणार. लीड 2 मध्ये काय होणार, लक्षात आलंय. म्हणजे मशीन काय करताय, फक्त लीड्स लावून ठेवलेले आहेत. मशीन पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे पोल्स चेंज करत राहतं आणि त्यानुसार ती लीड फॉर्म होत राहते. सेम तसंच लीड 3 मध्ये, AVR मध्ये. आता गंमत बघा, AVR मध्ये काय होत आहे, सगळं काय दिसतंय, काही वाटतंय का वेगळं, AVR मध्ये काय वेगळं वाटतंय,
सगळं उलटं आहे. का आलं उलटं हे प्रश्न पडायला पाहिजे. वाय सांगतो ते पण. AVL मध्ये आहे लॅटरल AVF, ठीक आहे, जनरली सांगितलं तसं सेम गोष्टी आल्या. हे ॲक्च्युली हे समजलं ना तर तुम्हाला ECG सगळं आला. मग हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे की या कंडिशनमध्ये मग एवढं वाढतं, या कंडिशनमध्ये हे होतं, हायपरट्रॉफियामध्ये RV असायला पाहिजे, MI मध्ये ST एलिव्हेशन असायला पाहिजे. का होतं हे कळलं तर गोष्टी सोप्या होतात. म्हणजे मी मागच्या एका स्लाईडमध्ये जाईल, त्याच्यात तुम्हाला ॲक्च्युली काय असतं, जसं मी सांगितलं आहे की इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट होत आहेत, ठीक आहे. इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट होत आहे, तो जास्त इलेक्ट्रिक इम्पल्स कोण जनरेट करताय, मगाशी उत्तर दिलं मी, लेफ्ट व्हेंट्रिकल, व्हेंट्रिकल्स करतायत. ओके, तर याचा एक मेन जर काढला, याला व्हेक्टर म्हणूयात, तर तो कुठल्या डायरेक्शन निघतोय, तो या ऑब्लिक डायरेक्शन निघणार. कंडक्शन जर बघितलं तर इथे SA नोड, AB नोड, बंडल ऑफ ईस, मग फुलपिन फायबर, असं ते पुढं जातं. मग काय होतं, इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट जेव्हा होत आहेत ना, तर हे जे पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन किंवा निगेटिव्ह डिफ्लेक्शन जे येतात, तर ॲव्हरेजली काय होतं आहे, करंटची डायरेक्शन या साईडने आहे. समजा ती करंटची डायरेक्शन त्या लीड त्या फिक्स आहेत, कॅमेरे फिक्स आहेत. ओके, कारण की हा AVR इथं लागलेला आहे आणि काय होतं, करंट टोटली त्याच्या ऑपोजिट चालला आहे, म्हणून सेम डिफ्लेक्शन येणार आहे. ॲट्रिया, व्हेंट्रिकल, PQ, RS सगळे येणार आहे. बट काय येणार आहे, टोटली अपोजिट. म्हणून AVR मध्ये काय होतं, टोटली अपोजिट येतं आहे. ठीक आहे, म्हणजे हे कळलं का तुम्हाला? नाही, प्लस म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन गोष्टी असतात. पहिल्यांदा काय बघितलं आपण, करंट कुठं फ्लो होतोय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ओके, सो दुसरा आणखी सोपं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सोडून देऊ आपण. लीडमध्ये आम्ही ECG रीड करतोय, ECG मध्ये एक आयसोइलेक्ट्रिक लाईन असतं, त्याच्या वर आलाय किंवा मग खाली डिफ्लेक्शन, वर असेल तर पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन म्हणूया, खाली आलं तर निगेटिव्ह डिफ्लेक्शन म्हणूया. ओके, सो हे का होतं, कारण समजा त्या लीडपासनं करंट दुसरीकडे लांब जातोय तर निगेटिव्ह डिफ्लेक्शन येणार आणि त्याच्याकडे जात असेल तर पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन येणार. लक्षात येतं आहे? सो इन जनरल असा वेक्टर लक्षात ठेवा की हा करंटची डायरेक्शन या साईडला असते, तर त्यामुळे त्याच्या अपोजिट त्याच्या डायरेक्शनला जी लीड असणार आहे त्याच्यामध्ये प्रॉपरली तुम्हाला PQRS सापडणार. म्हणून सगळ्या लीड्समध्ये आपल्याला आयडियल PQRST सापडतं का नाही प्रत्येक लीडमध्ये. कारण की मी तुम्हाला पुढून बघतोय तर एक वेगळं पिक्चर येतं, पण साईडने बघितल्यानंतर वेगळं दिसणार आहे, मागणं वेगळं दिसणार आहे, वरून फक्त डोकंच दिसेल. फरक समजला का तुम्हाला? सो हे 12 कॅमेरे या 12 पद्धतीने बघणार आहेत. पण हे महत्त्वाचं का आहे, का सांगितलं मी तुम्हाला, कारण की यावरच सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजे मग तुम्हाला डायग्नोसिस करायला सोपं जाईल. पुढं येतं आहे, पुढं सांगतो तुम्हाला. आयंथोवेन्स ट्रायंगल आम्ही शिकलो आहे. आता याच्यामध्ये बघा, लीड 2 मध्ये पण काय होतं आहे की करंटच्या डायरेक्शननी जो वेक्टर म्हटलं त्या डायरेक्शननी तो लीड आहे, त्याच्यामुळे प्रॉपरली लीड 2 मध्ये म्हणून म्हणतो ना आपण लॉंग लीड 2 काढा, कोणी सजेस्ट करतं. ECG मशीनमध्ये पण खाली लॉंग लीड 2 असतं, तर त्यामध्ये प्रॉपरली इंटरप्रिट करता येतं आपल्याला. ठीक आहे, लीड 3 मध्ये काय होतं आहे, जवळपास त्याच डायरेक्शननी आहे. AVR मध्ये सांगितलं टोटली अपोजिट चाललं आहे, म्हणून सगळी मिरर इमेज आली आहे. मग याच्यामध्ये जर नॉर्मल ECG आला तर काय, मग हे समजलं ना आपलं, नाही प्रॉब्लेम आहे, पाहिल्या कळेल काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग तो नंतरचा भाग आहे, ते तुम्हाला वाचायला पाहिजे, काय होतं, काय काय कंडिशन्स असतात. AVL परत लॅटरल बाजूला बघतोय, त्याच्यामुळे RV कशी आलेली आहे, RV आली का मोठी, म्हणजे आपण काय म्हणूया की आयसोइलेक्ट्रिक लाईन आहे, याच्यावर असेल तर पॉझिटिव्ह आणि खाली असेल तर निगेटिव्ह. पण AVL काय लॅटरल साईडला बघताय, करंट पुढे इकडे चालला आहे, ठीक आहे ना, साईड स्लाइटली हवं आहे म्हणून त्याच्यात RV दिसतंय पण छोटी आलेली आहे. परत AVF काय खाली बघताय, करंटच्या डायरेक्शन बघा प्रॉपर आलेलं आहे. आणि आता हे लिम्ब लीड्स बद्दल झालं आहे, आता मी चेस्ट लीड्स बद्दल बघूयात. म्हणजे फ्रंट साईडनी
ECG बघतायत. इकडे फॅन नाही फिरणार. ओके ठीक. तर आता हे V1 आहे, ठीक आहे. V1 कुठे लावतो आपण? फोर्थ इंटरस्कॉस्टल स्पेसला राईट साईडला, हे असतं स्टर्नम. ओके, इथे लावली. आणि करंट कुठे आहे? टोटली अपोजिट साईडला जातोय, खाली चाललाय. मग V1 मध्ये काय असणार आहे? V1 मध्ये आर वेव्ह फार छोटी असते. आपण बघितलंय, पी वेव्ह म्हणजे काय आला? ॲट्रिया. आर वेव्ह म्हणजे वेंट्रिकल. आणि टी वेव्ह म्हणजे वेंट्रिकल रिलॅक्स होते. ठीक आहे. तर मग पी वेव्ह, आर वेव्ह काय आली आहे? कारण की करंट लांब चाललेला आहे ना, इकडे आहे करंट, इकडे चालला आहे, त्यामुळे आर वेव्ह फार छोटी असणार आहे. पण डीप एस वेव्ह आहे. आता जेव्हा ते रिलॅक्स होतं तर ते त्याच्या डायरेक्शनने असणार आहे, म्हणून ते डीप एस वेव्ह असणार आहे, निगेटिव्ह. मग सेम असं करता 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 3 आणि 4ला काय असणार आहे? प्रॉपर आर वेव्ह येणार आहे. आणि 5 आणि 6ला काय असणार आहे? त्याला आर वेव्ह प्रोग्रेशन म्हणतो आपण. याला पण सिग्निफिकन्स आहे. याच्यात जर गडबड दिसत आहे, हे नॅचरल आहे, हे बेसिक आहे, हे नॉर्मल आहे. हे नॉर्मलच तुम्हाला कळायला हवं. हे नॉर्मल कळलं तर ॲबनॉर्मल आपोआप कळेल. हे कळलं तुम्हाला आर वेव्ह प्रोग्रेशन कसं म्हणतोय. डायरेक्शन कुठे आहे करंटची? म्हणजे आम्ही हे लीड्स असे इथे लावले आहे. ओके, हा डायरेक्शन अशी आहे. लीड इकडे टोटली अपोजिट साईडला आहे, V1. म्हणून V1चं आणि V6चं हे टोटली अपोजिट उलटे हे असणार आहे. म्हणजे या इमेजवरून तुम्हाला आणखी छान कळेल. करंट फ्लो होत आहे, म्हटलं डायरेक्शन म्हणजेच काय की एसी नोडपासून स्टार्ट झालं. पहिलं काय होतं की ॲट्रिया, राईट ॲट्रिया, सेप्टम आणि राईट ॲट्रिया कॉन्टॅक्ट होतो, ठीक आहे, सिस्टोल ज्याला म्हणून. मग तो तिकडे तिकडे पसरतो. मग नंतर सेप्टम होतो आणि सेप्टमची डायरेक्शन कुठे आहे? या साईडला आहे. म्हणून काय येतंय? क्यू वेव्ह येते त्याच्यामध्ये. त्यानंतर काय होतंय बघा, मग पुढे तो पोलराइज होतो त्या डायरेक्शन दाखवलाय. पी वेव्ह, क्यू वेव्ह, RST. याच्यात जरी नाही गेलं तरी तुम्ही एवढं लक्षात ठेवा की तिथनं एसी नोडपासनं तो फार टोकापर्यंत, लेफ्ट वेंट्रिकलपर्यंत काय होतं? करंट पोहोचतोय. मग करंट पोहोचतो, मी जे सांगितलं साध्या शब्दामध्ये डायरेक्शन आहे, एवढं समजून घ्या. म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला आणखी छान कळेल. आपण चेस घेऊया, आलेली आपण जनरली छोटी असते आर वेव्ह, पण तेच आम्ही V6 मध्ये काय बघतो? मोठी आर वेव्ह दिसते. V1 to V6 जी आहे आर वेव्ह वाढत जाते आणि एस वेव्ह कमी कमी होत जाते. V1 मध्ये एस वेव्ह मोठी आहे, डीप आहे, पण V6 मध्ये एस वेव्ह छोटी आहे. ओके, सो नॉर्मल मॉर्फॉलॉजीमध्ये काय असतं की पी क्यू. सो हे जे कॅमेरे जे म्हटलं मी, ते कॅमेरे कुठले आहेत? मग त्याचा ग्रुप जर केला तर फर्स्ट AVL हा कुठला भाग बघतोय? लॅटरलचा. आणखी लॅटरल कोण बघतं? या साईडला V5 V6 च्या स्पेसमध्ये, ठीक आहे. फर्स्ट AVL आणि V5 V6 हे काय बघतं? लॅटरल साईड ऑफ द हार्ट. याच्यामध्ये काही गडबड झाली तर मग आमच्या डोक्यात यायला पाहिजे की हां, या हार्टच्या लॅटरल साईडला काहीतरी प्रॉब्लेम आहे. सेकंड, थर्ड आणि AVF हा कुठला भाग बघतात? इन्फेरियर, ठीक आहे, इन्फेरियर. V1 V2 काय बघताय? मी म्हटलं एंटेरियर पार्ट. आणि V3 V4 काय बघताय? सेप्टल पार्ट. सो या लीड्समध्ये पर्टिक्युलरली, मग एका लीड्समध्ये इंटरप्रिट करताना एका लीडमध्ये प्रॉब्लेम आला म्हणजे काही तो प्रॉब्लेम नाही, त्या ग्रुपमध्ये असायला पाहिजे. मल्टिपल लीड्समध्ये चेंजेस असायला पाहिजे, ठीक आहे. सो म्हणून बेसिकली घरी जाऊन परत ते वाचा आणि त्याच्यामध्ये हे वेव्स कसे फॉर्म होतात हे एकदा मी शिकलात, तुम्हाला ECG आला. मग नंतर मी पेशंटची ECG जेव्हा बघता त्याला इंटरप्रिट करायचा प्रयत्न करा. आणि पुढच्यामध्ये मी काय करतो की एक शॉर्टमध्ये सांगतो की ECG कसा इंटरप्रिट करायला पाहिजे आणि ती सवय तुम्ही पुढे फॉलो करा. ओके, हेवी होत आहे, कळलं ना आतापर्यंतचं? नॉर्मल सायनस रिदम म्हणतो आपण, त्याच्यामध्ये P, Q, R, S या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. सो
तर ई सी जी रीड करायचा आता महत्त्वाचा पार्ट आला. इंटरेस्टिंग आता सर्व खूप थेअरी बस झाली, आता प्रॅक्टिकल काहीतरी सांगा. तर हा भाग येतो की ई सी जी येतो. ई सी जीमध्ये ते अशी एक चौकोन एक भाग असतो ना येतो स्टार्टिंगला, ते काय त्याला काय डिनोट करतो, त्याचं महत्त्व आहे का, काय असतं ते? नो, स्टँडर्डायझेशन तिथनं स्टार्ट व्हायला पाहिजे. कुठलाही जी तुम्ही बघताय त्याच्यामध्ये असा तो एक भाग असतो, तो 1 mm असायला पाहिजे. तो स्टँडर्डायझेशन म्हणजे 1 मिली एम्पियर वोल्ट जो आहे तो त्या लेवलवर करंट सेट केलेला आहे मशीनचा. तो जर जास्त असेल तर काय येणार आहे, सगळ्या ई सी जीमध्ये मोठे मोठे वेव्ज येणार. पाहिल्या म्हणणार हे तर फार प्रॉब्लेमॅटिक आहे, चला त्याला पाठवा इमर्जन्सी. म्हणजे मला एक आय सी यूमधली कंडिशन आठवते. असाच एक इंटर्नचा मुलगा होता, तो खूप एन्थुजियास्टिक होता, नाईट शिफ्टला होतो. तर यंग पेशंट होता, मेल ॲडमिट, वॉटेवर काय त्याला काहीतरी कंडिशन मला आठवत नाही. बट काय झालं की त्याचे चेस्ट लिट्स निघाला, ते मॉनिटरवर येतं ना, आणि त्याला ते काहीतरी प्रोटोकॉल माहीत होतं की शॉक द्यायचा, त्याला फारच इंटरेस्ट असा शॉक द्यायचा. ती प्लेन लाईन येते आणि तो गार्ड झोपी गेलेला, त्याने घेतलं आणि डिफेक्ट केलं त्याला, चांगले 2 मार्क बसले त्याच्यावर. बट तो ही कुड डाय ऑल्सो. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणून म्हटलं पंचायत ज्ञानेंद्रिय ओपन ठेवायचं. त्याला चांगलं गिफ्ट मिळालं, साध्या गोष्टींसाठी त्याला ऑब्झर्वेशनसाठी ठेवलं होतं बेसिकली, असं काहीतरी होतं. तर अतिउत्साह पण नको आहे, ठीक आहे. सो स्टँडर्डायझेशन करंट कमी असेल तर काय असणार आहे, सगळे ते छोटे 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 दिसणार, तुम्ही काय इंटरप्रेट करणार. सो ते बघायला पाहिजे. कॅलिब्रेशन म्हणतो आपण, आणि स्पीडचं पण असतं 25 मिलीसेकंडची स्पीड आणि तो करंट, म्हणून त्याला स्टँडर्डायझेशन म्हणतो आपण. नंतरचा भाग आहे हार्ट रेट. आणखी एक महत्त्वाचा भाग असतो की ई सी जी तुम्ही काढलात, या एजमध्ये स्वतः ई सी जी काढा, स्वतः काढताना तुम्हाला कळेल ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजतात. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस टाकणार ना, तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला कळेल की कोणी काय चूक केलेली आहे. पूर्ण डॉक्टर बनू नका, डॉक्टर झालात पण 0पासनं काम करा, मेहनत करा, मग त्या प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला लक्षात येतात. त्यामुळे त्याच्यावर पहिले नाव टाका, पेशंटचं नाव काय, एज, कुठल्या तारखेला केलं आणि किती वाजता केलं. भरपूरदा सिरीज ऑफ ई सी जीस काढावं लागतं. म्हणजे आपल्याच ओपीडीमध्ये आला, म्हणजे माझ्या ओपीडीमध्ये पण असंच झालेलं की पहिल्यांदा काढला तो वाटत होता आणि त्याचा ई सी जी काढला नॉर्मल होता. मग म्हटलं थांब आपण 2 काढूयात, दुसरा नॉर्मल आला तर तू घरी जा, उद्या बघूयात. दुसरा नॉर्मल आला पण मला ते सॅटिस्फॅक्शन झालं नाही. तिसऱ्या याच्यामध्ये मी त्याला थांबवलं, मी गप्पामध्ये त्याला एंगेज करून ठेवलं. एक पेशंट बघतो म्हटलं, त्याला बाहेर बसवलं, आतमध्ये परत बोलवलं. नंतर कारण की त्याची मेंटॅलिटी राहत नाही. नंतर अरे हे 3-3दा काढायला लावत आहे, एकतर माझं बिल वाढेल हे त्याच्या डोक्यात असतं, आणि तो पहिले एक्सेप्टच करत नाही मला काही झालं आहे. मग तिसऱ्यांदा काढल्यानंतर असं होतं की आता मला काहीतरी झालं आहे, एन्झायटी वाढतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं पण लक्षात यायला पाहिजे. पण त्याला ST डिप्रेशन आले, त्याला पाठवलं मी. 45-48 एज होतं, तर त्याला ICUमध्ये लागलं. मी काही दिलं असतं ॲसिडिटीची औषधं. आणि मग होतं काय, ॲलोपॅथीकडे गेल्यानंतर तर त्यांना माहीत नाही काय, ते अननेसरी आपल्या नावाने तिकीट फाडलं जातं, काही देतात, यांना कळत नाही असं नाही, कळतं आम्हाला आणि कळायलाच पाहिजे, बरोबर आहे. सो सिरीज ऑफ ECG म्हणून प्रत्येक वेळेस टाईम लिहा. मग ते पाठवलं, रेफर केलं, त्या फिजिशियनशी बोललो, हे असं असं झालेलं आहे, असं असं आहे, हे सस्पेक्ट करतो आहे, आणि मेडिकलमधून ज्या काही इमर्जन्सी गोळ्या असतात त्या दिल्या, आपल्या आयुर्वेदाच्या पण दिल्या त्याला औषधं, पाठवलं, इमिजिएट घेऊन जा म्हटलं. सो हा टाईम आणि डेट फार महत्त्वाचा आहे. काय त्रासासाठी आपण काढतोय त्या शॉर्टमध्ये कंप्लेंट्स पण लिहा, ठीक आहे. रुटीन आहे, प्री ऑप आहे, म्हणजे प्री सर्जरीच्या आधी पण आपण करतो. इव्हन आता पंचकर्माच्या आधी पण करायला पाहिजे. माझ्याकडे प्रत्येक पेशंटचा पंचकर्माच्या आधी ECG करतो मी, ठीक आहे. असे केसेस झालेले आहेत, वमनमुळे एक्सपायर झालेले आहेत, किंवा बस्तीमुळे किंवा काय. सो पंचकर्मामुळे नाही झालेले आहेत, पण त्याला ऑलरेडी प्रीडिफाईन काहीतरी असेल जो डायग्नोज नाही झाला, आणि डोंट नो. आपल्याला ते आपल्या सेफ्टीसाठी आणि पेशंटच्या सेफ्टीसाठी पण महत्त्वाचं असतं. आधी काही झालेलं आहे का त्यासाठी पण माहीत पडतं. त्यांनी सांगितलं मला काहीतरी हार्टचं झालं होतं, पण काय झालं त्याच्याकडे रेकॉर्ड नाही आहे, नाही करून घे बाबा, मला क्लिअर असायला पाहिजे.
ओके. सो हा एक भाग येतो. मग ह्या गोष्टी चेक व्हायला पाहिजे. जर सांगितलं आहे हा 10 mm आणि 1 mV हा रेफरन्स आहे. ठीक आहे. हार्ट रेट आला आहे. हार्ट रेट म्हणजे काय की ई सी जीवरनं हार्ट रेट कसा काढतो त्याच्या 3-4 मेथड्स आहेत सिम्पल. तर आर वेव जी आली या आर वेवपासून इकडे आर वेवपर्यंत तर मध्ये किती ह्या मोठ्या वेव्ह येतात, मोठी बॉक्स म्हणतो ना आपण 5, तर ते काउंट करायचे. पहिल्याला 300, दुसऱ्याला 150, तिसऱ्याला 75, 60, म्हणजे पाहिल्या काउंट केलं जातं. मला दुसऱ्या याच्यात सांगतो मी. फॉर एक्झाम्पल हा ई सी जी आहे, हे लाईन दिसतात. ठीक आहे. तर एक अप्रॉक्सिमेटिव्ह पकडा 300, 150, 100 आणि 75 आणि 100 आणि 75च्या मध्ये 80चा काहीतरी हार्ट रेट होता ॲप्रॉक्सिमेट. आणखी तुम्हाला डिटेल हवं आहे तर डिटेलसाठी काय असतं की हे आर आर किती आहेत 1 2 3 4 300/4 किती येतं. ठीक आहे. सिंपल. चौथा भाग असा आहे की याच्यामध्ये छोटे छोटे स्क्वेअर आहेत ते छोटे स्क्वेअर काउंट करायचे या 2 आर आर मध्ये आणि 1500 हे स्मॉल स्क्वेअर. असे 2-3 मेथड्स आहेत. तुम्हाला ऑनलाईन किंवा बुक्समध्ये ह्या गोष्टी मिळणार. काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. सो हे बघितल्यानंतर इझिली लक्षात येतं की हार्ट रेट. मग रेटमध्ये काय आहे टॅकिकार्डिया ब्रॅडिकार्डिया हे बघायचं आहे. हार्ट रेट फास्ट आहे की कमी आहे की नॉर्मल आहे. मग इथे परत हे तुम्हाला समजायला पाहिजे की ब्रॅडिकार्डिया आहे हे फिजिओलॉजिक आहे की पॅथॉलॉजिकल आहे. टॅकिकार्डिया हे फिजिओलॉजिकल आहे की पॅथॉलॉजिकल आहे. म्हणजे एन्झायटीमध्ये आहे, अस्वस्थ झालेलं आहे, त्याला भीती वाटते आहे किंवा काय त्याच्यामुळे टॅकिकार्डिया असू शकतो. किंवा इन जनरल यंग ॲथलीट्स किंवा यंग लोकांचा भरपूरदा 50-55पर्यंत हार्ट रेट असतो. बरोबर आहे. मग तो नॉर्मल आहे की नाही हे पण रूल आउट होणार ना ई सी जीवर. मग हा एक भाग असणार आहे की रेट. थिन लाईन्स आणि थिक लाईन्स म्हणजे हार्ट रेट 300 थिक लाईन्स बिटवीन बिट्स 2 आर आरमधलं. आणि इन जनरल जसं सांगितलं मी पहिला आरवेव आली तर 300 म्हणजे 2 आरवेव, पहिली आरवेव आली आणि दुसरी आरवेव आली लगेच पकडायचं 300 आहे. नंतर 2 मोठ्या लाईन्स आल्या, दुसऱ्या लाईनवर आला तर 150, तिसऱ्यावर आला तर 100, चौथ्यावर आला तर हा पण एक एकदम शॉर्टकट आणि फास्ट मेथड आहे हार्ट रेट मोजायची. तिसरा भाग असतो की हे पॉईंट्स आहेत बरं का, हे जे दिले ना 10 पॉईंट्स हे जनरली या सिक्वेन्सनीच तुम्ही ई सी जी रीड करायला पाहिजे. स्टार्ट फ्रॉम द स्टँडर्डायझेशन. रेट झालं हार्ट रेट, रिदम आलं. मग रिदममध्ये काय होतं की रेग्युलर आणि इरेग्युलर 2 गोष्टी आहेत. मग सायनस रिदम म्हटला तो एकच भाग. मग इरेग्युलरमध्ये 2 प्रकार आहेत, ब्रॅडिअरिथमिया आणि टॅकिअरिथमिया. मग त्याच्यामध्ये ब्लॉक्स म्हणतो आपण, हार्ट ब्लॉक म्हणजे हार्टपासनं इम्पल्स निघालेत आणि ते पोचतच नाही आहेत. ठीक आहे. म्हणजे पेशंट दवाखान्यात फोन केला आणि सर आम्ही भेटायला यायचं, आलाच नाही तो, तेव्हा तो फिरत आला, आपण वाट बघत बसतोय, डिले होत आहे, उशीर होत आहे. सो दॅट इज अ ब्रॅडिअरिथमियामध्ये येतो. त्याच्यामध्ये खूपशे कंडिशन्स आहेत. ओके. आणि तुम्हाला हे बघायचं आहे की तो रेग्युलरली रेग्युलर आहे, इरेग्युलरली रेग्युलर आहे, इरेग्युलरली इरेग्युलर आहे, इरेग्युलरली रेग्युलर आहे. ह्या कंडिशन्स असतात, त्या बघायला पाहिजे. मग हे रिदममध्ये बघायला पाहिजे की व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन होत आहे का, व्हेंट्रिक्युलर रिदम आहे का. बघा एसी नोडपासून स्टार्ट झाला आहे, ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाला. हे 2 वेगळ्या सिस्टीम आहे, ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल. तर ह्या रिदम म्हणजे अरिथमिया म्हणतो ना, अरिथमिया म्हणजे रिदम नाही आहे तिथे, म्हणून त्याला अरिथमिया म्हटलं. एक तर ब्रॅडिकार्डिया किंवा टॅकिकार्डिया. सर किती वेळ आणखी. ठीक आहे. सो ह्या 2 गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये ॲट्रिया इलेक्ट्रिक इम्पल्स आहेत का, ॲट्रिया पी वेव्ह दिसतंय का, आर वेव्ह दिसतंय का, ह्या 2च गोष्टी बघायच्या असतात. ठीक आहे. मग तो रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे ह्या गोष्टीमध्ये आम्हाला जायचं आहे. हा सायनस रिदमचा आहे सी जी. ठीक आहे. प्रॉपरली सगळ्या गोष्टी एकदम छान. हे इरेग्युलर, त्याच्यामध्ये व्हेंट्रिक्युलर व्हीटॅक म्हणतात त्याला.
फक्त असं असं येत राहतं. सो इट्स अ व्हेरी फेटल कंडिशन. बरं, एक प्रश्न विचारायचा आहे की आता अशी कंडिशन आहे त्यामध्ये हार्ट रेट किती असणार आहे, तुम्हाला पल्स लागणार का? आता ॲट्रियल फिब्रिलेशन, ॲट्रियल फ्लटर, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, व्हेंट्रिक्युलर फ्लटर हे टॅकीअरिथमियाचे एक इन जनरल हे कॉमन पेशंट बघायला मिळतं. पण ई सी जी तर नंतर काढू हो, पण तुम्हाला कळणार कसं ई सी जी काढायला? आपण आता याच्यातला महत्त्वाचा भाग हे तुम्हाला पुस्तकात भेटेल, घरी जाऊन वाचा, सोपंच आहे. पण याच्यावर बोलूयात आपण. मग तुम्हाला पल्स सापडेल का? पल्स किती असणार आहे, त्याची काय कंडिशन असणार, त्याला काय सिम्पटम दिसणार? पल्पिटेशन. बरं, आणि त्याच्यामध्ये हार्ट रेट आहे 400चा, तुम्हाला पल्स सापडणार का? का नाही सापडणार? तो जो आहे ना व्हेंट्रिकल, तर 400च्या स्पीडने व एका मिनिटाला 400 वेळा हे करतोय, ब्लडच पंप होत नाही, पल्स सापडणार नाही. ब्रेनला परफ्युजन होणार नाही, पहिले तो कॉन्शियस होणार आहे. म्हणजे जो कोणी कॉन्शियस झालेला पेशंट आहे त्याला पल्स चेक करा. पल्स कुठली? पेरिफेरल आणि सेंट्रल दोन बघा. पेरिफेरल लागत नाही अशा वेळेस सेंट्रल पल्सेशन बघा. हे झालं आहे, इंग्वायनल झालं आहे, फिमोरल आर्टरी बघा. ठीक आहे, बघितल्यानंतर तो कॉन्शियस आहे की नाही त्या गोष्टी बघायला पाहिजे. पल्स लागत नाही आहे तर अरिथमिया होऊ शकतात ना, तेव्हा तो एक वेगळा भाग येतो हे देणं, काय म्हणतात त्याला. दुसरा भाग तुमच्याकडे आहे तो फेंट, म्हणजे त्याला चक्कर येत आहे, पण आधी पल्स बघा, मग रिदम आला, परत काय येतं आहे, फास्ट आहे, कमी आहे, इरेग्युलर येतो आहे. जर तुमच्याकडे स्टेथोस्कोप असेल तर आणखी छान पद्धतीने कळेल. मी ह्या दोन गोष्टी आहेत की तो फेंट का होतो, तो डिझीज तो अनकॉन्शियस का होतो, त्याचं कारण हे आहे. सो ॲट्रियामध्ये काय होतं की व्हेंट्रिकल ह्या गोष्टी फार डेंजर असतात, कारण की व्हेंट्रिकल पंप करते ब्लड. ॲट्रिया तरी व्हेंट्रिकलमध्ये ब्लड पंप करणार आहे, पण व्हेंट्रिकल पूर्ण बॉडीमध्ये पंप करतं. कारण व्हेंट्रिकल फ्लटरमध्ये तो हार्ट रेट ॲट्रियाचा 400पर्यंत असतो. त्याच्यामध्ये पण तुम्हाला फिबल पल्स लागेल, पल्स नाही तर बी पी लागणार नाही. पण याच्यामध्ये मोस्टली पेशंट कॉन्शियस तरी असतो. याच्यामध्ये खूपसे प्रकार आहेत, एक्स्ट्रा सिस्टोल, मॅट, मल्टीफोकल ॲट्रियल वगैरे. ठीक आहे, हे अरिथमिया, चाओटिक रिदम. पण हे जे आहे, मी मगाशी जसं म्हटलं की त्याच्याकडे मेटल आहे, त्याने ऑर्नामेंट घातलेलं आहे का, कंडक्शन, तो इलेक्ट्रिकल कंडक्शन, मेटल इज अ गुड कंडक्टर, असा येऊ शकतो. मग तुम्ही काय, अरे हे तर इमर्जन्सी आहे, चलो इसको लेके जाओ, ॲम्ब्युलन्सला फोन करा. परत आला बेसिकपासून त्या गोष्टी बघा आणि नंतरच ते इव्हॅल्युएट करा की हा अरिथमिया आहे, नाही हा पॅटर्न वेगळा आहे. हे व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया, जंक्शनल, कुठतरी मिस होतं आहे, फ्लटर, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, काय काय होतं आहे. इरेग्युलर रिटर्न. नंतर पीवेव आली. मग पीवेव म्हणजे काय आहे माहिती आहे मला, ॲट्रियाचं आहे. तर मग ॲट्रियाचे ते मॉर्फोलॉजी समजायला पाहिजे. 2x2 बॉक्स. मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे, म्हणजे टॉल वेव दिसत आहे, नॉस्ट पी वेव दिसत आहे, म्हणजे काय होतं आहे. तर फक्त पी वेवचं सांगतो आणि बाकीचं थोडंसं येतं की पी वेवमध्ये काय होतं, त्याचं तुम्हाला हे नॉर्मल मॉर्फॉलॉजी ही माहितीच असायला पाहिजे की याच्यामध्ये हे एवढं असायलाच पाहिजे, हे डिफाईंड आहे, हे असंच असायला पाहिजे, एवढंच असायला हवं. म्हणजे जनरली ही पी वेव आहे. आता याच्यामध्ये टॉल पी वेव आले तर काय होणार, आणि नॉस्ट पी वेव आहे तर काय होणार. टॉल पी वेव म्हणजे काय होणार आहे की आम्ही बघितलं एसएनओ नोडपासनं इम्पल्स जनरेट झाले आणि ते कुठे चालले आहे, लीडकडे, म्हणजे पी वेव आलं आहे. पण इथे राईट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी असेल तर काय झालं आहे, मसल मास वाढला म्हणजे इलेक्ट्रिक करंट जास्त डेव्हलप होत आहे, म्हणजेच काय होणार आहे, पी वेव टॉल येणार आहेत. मग पी वेव टॉल आली म्हणजे काय की बाबा राईट ॲट्रियल आहे. पण तेच नॉस्ट आली तर काय होणार आहे, लेफ्ट ॲट्रियल एनलार्जमेंट. म्हणजेच काय होतं, दोन वेव फॉर्म झाल्या. म्हणजे ही पी वेव आहे, डिपोलरायझेशन त्यांनी रेकॉर्ड केलं, पण आता लेफ्ट ॲट्रियलकडे पण बऱ्यापैकी मसल मास आलं, ते जास्त इलेक्ट्रिक हे करतात, म्हणून ती दुसरी पी वेव आली लेफ्ट ॲट्रियलची, म्हणून ती नॉस्ट पी वेव दिसते. म्हणजे ती एक अशी आणि ही अशी, तिथे नॉस्ट पी वेव या पद्धतीने करायचं आहे. पी आर इंटरवल अगेन रिलेटेड टू काय, कंडक्शन. डिले होत आहे एस ए नोडपासनं तर ए व्ही नोडपर्यंत. हा जर इथे डिले झाला तर तो पी आर इंटरवल वाढेल. मग त्याच्या काय काय कंडिशन्स आहेत, त्याची किती मॉर्फॉलॉजी काय असायला पाहिजे, म्हणजे किती सेकंड असायला पाहिजे, त्याचं काय काय असायला पाहिजे, ते त्या गोष्टी पुस्तकात असतात, ते वाचून घ्या. मग पी आर इंटरवल प्रोलॉंग झाला तर काय, शॉर्ट असेल तर काय काय कंडिशन असतात,
ठीक आहे. QRS सेंटरवर QRS कॉम्प्लेक्स, QRS जो कॉम्प्लेक्स आहे तो किती महत्त्वाचा आहे, किती असायला पाहिजे. QA असेल ना, तर QA असेल तर आत्ता रिसेंटली सर आपल्यापैकीच PCMCचे एक डॉक्टर आहेत, नाव नाही घेत मी, त्यांचा आला फोन मला, सर हा ECG केला आहे. आणि मी पाहिला ECG, त्यात QA होती. म्हटलं यार यू मस्ट गो, यू शुड गो इमिजिएटली आणि कार्डिओलॉजिस्टला तुम्ही हे करा. आणि QA आलेली होती आणि ECG कधी केला, मागच्या आठवड्यात, एक आठवड्यापूर्वी. त्रास काय होतोय, चेस्ट पेन होतोय. आणि मग म्हटलं ते आजच जा, डिले करू नका. सर काय आयुर्वेद जाऊन, मी इथं लांब आहे पण मी जाऊन भेटून या म्हटलं. आणि वय किती 32-33. आणि आल्यानंतर सर ते ओल्ड MI त्यांनी सांगितले, ॲडवाइस एन्जिओग्राफी. कारण की एक आपल्या आयुर्वेद कुठल्या इथल्या कॉलेजला ECG केलेला कॅम्पमध्ये, कोणी इंटरप्रेट नाही केलं. म्हणजे एक यंग डॉक्टर जीवाला हात धुवून बसला असता. काय की कोणी इंटरप्रेट नाही केलं, हा नॉर्मल आहे. QA किती महत्त्व आहे. QA डिनोट्स ओल्ड MI किंवा रिसेंट MI येऊन गेला असं त्याला अर्थ राहतो. तर त्याला ते आर्टेरियल डिसेक्शन होतं कोरोनरीला, कॉन्झर्वेटिव्ह होतं. बट त्यावेळेस जर नसतं, म्हणजे त्याने 8 दिवस काढले, म्हणजे त्याचं नशीब म्हणावं. समजतंय. सो हा QA MIला हे करतं. QRS जे आहे, आता परत काय होतं की हायपरट्रॉफीबद्दल बोलूयात. एकदम सोपं आहे, तुम्हाला कळेल. परत मसल मास, जास्त करंट आणि जास्त डिफ्लेक्शन, बरोबर आहे. समजा V4 V5 V6मध्ये चेस्ट लीड्स आहे ना, त्याच्यामध्ये R वेव्ह खूप मोठी आहे. तर काय असणार त्याचा अर्थ, लेफ्ट ॲट्रियल हायपरट्रॉफी. लेफ्ट ॲट्रियलच का, कारण V5 V6 करंटच्या डायरेक्शननी आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह रिफ्लेक्शन भेटतं आहे, बरोबर आहे. आता तेच राईट ॲट्रियलमध्ये असेल तर, राईट ॲट्रियलमध्ये असेल तर काय होणार, तिथे आर वेव्ह जनरली एस वेव्ह डीप असते, आर वेव्ह छोटी असते. पण तुम्हाला V1 V2मध्ये आर वेव्ह मोठी दिसणार आणि तेच अपोजिट V5 V6मध्ये आर वेव्ह छोटी आणि एस वेव्ह डीप दिसणार. फरक समजला. सो ह्या गोष्टीवरून तुम्हाला कळलं की बाबा हे हायपरट्रॉफी आहे. मग हायपरट्रॉफीचे कारण शोधा, पुस्तकं वाचा, बघा. अशा पद्धतीने ॲप्रोच ठेवा. मुद्दा असा आहे की हे इथं मी जो प्रॅक्टिकल ॲप्रोच सांगतो की तुम्हाला आता तुम्ही डॉक्टर होणार, तुम्हाला स्वतः नॉलेज ॲक्वायर करा, तुम्ही अप्लाय करा, प्रश्न येऊ द्या आणि त्याचे उत्तरं शोधा. तुम्ही जेवढं स्वतःहून शोधणार, प्रश्न पडा आणि नंतर हेल्प घ्या. मला येऊन विचारा, मी सांगेल कधी पण मी तयार. तर हे जर पडलं की हायपरट्रॉफी का होतं आहे, मग त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे, एसेंट्रिक आणि कोसेंट्रिक. म्हणजे आता ही बॉटल आहे, ही बॉटल काय पातळ आहे ना, म्हणजे फक्त काय झालं आहे, व्यास वाढला. एसेंट्रिक. कोसेंट्रिक म्हणजे हायपरट्रॉफी म्हणतो, म्हणजे त्याचा मसल मास वाढला. मग एसेंट्रिक याच्यामध्ये ते हायपरट्रॉफीचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. इकोमध्ये दिसणार आहे की डायलेटेड कार्डिओमायोपॅथी, डायलेट झाले, चेंबर्स डायलेट झालेले आहेत. पण ECGमध्ये तुम्हाला ते मिळणार नाही, कारण की ते फक्त वाढले आहेत. इथं वात म्हणूयात ना, आयुर्वेद भाग आहे याच्यामध्ये, पण तो खिचडी होऊन जाईल. म्हणून बेसिक ECG समजून घ्या. तर हायपरट्रॉफी महत्त्वाचं आहे, त्याचे कंडक्शन एक महत्त्वाचे आहेत. नंतर येतो आहे ST एलिव्हेशन. आता इम्पॉर्टंट भाग आहे MI. ST एलिव्हेशन काय सांगतं, MI. त्याच्यामध्ये जर ST एलिव्हेशन झालं असेल, वाढलं असेल तर हार्ट अटॅक आहे. पण परत मी काय म्हटलं, ग्रुपमध्ये पेशंट येतोय, यंग आहे, हात दुखतोय, खांदा दुखतोय आणि फक्त चुकून एखाद्या याच्यामध्ये आला आहे. भरपूरदा सगळ्या लीड्समध्ये असतं, त्याला अर्ली डिपोलरायझेशन म्हणतात. तर ते नॉर्मल असतं यंग लोकांमध्ये. पण ST एलिव्हेशन त्याचा पॅटर्न हा वेगळा असतो. पण या ग्रुपमध्ये आहे, 2nd 3rd AVF हा एक ग्रुपमध्ये तुम्हाला जर ST एलिव्हेशन सापडलं, दॅट इज इमर्जन्सी. फर्स्ट AVL V5 V6 लॅटरल साईड आहे तिथे, कारण की लॅटरल साईडला जर असेल तर त्या 4ही लीड्समध्ये तुम्हाला चेंजेस दिसणार, एकाच्यात दिसणार नाही. सो हा ग्रुप महत्त्वाचा आहे. मग MI त्या रिलेटेड असतो. ST डिप्रेशन असेल म्हणजे इमर्जन्सी नाही आहे, पण इस्केमिया आहे, हे पुढं जाऊ होऊ शकतं. किंवा त्याचसोबत तो चेस्ट पेन म्हणतो तर तो अनस्टेबल एंजायना असू शकतो. सो हा एक बेसिक भाग आहे. याच्यानंतर रिलेटेड जे आहेत हार्टच्या रिलेटेड, मग तुम्ही काय करू शकता, काय द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं एक कळायला पाहिजे की याला आहे या नाही आहे, हा एक भाग आहे. मग ट्रीटमेंट पार्ट इज डिफरंट. सो व्हेरी शॉर्ट टाईम आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करताना.
QRS झाला आहे, टी वेव. मोस्ट ऑफ द पेशंट येतात आपल्याकडे, क्रियाट वाढला आहे, किडनीचा आजार आहे, आता डॉक्टर आम्हाला ते आता आयुर्वेद करायचं, आम्हाला डायलिसिस नाही करायचे. मग त्या पेशंटमध्ये त्यांना हायपर कॅलेमिया असतो, म्हणजे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स असतं. सो ई सी जीमध्ये आम्हाला ते कळतं. मग टॉल टी वेव इन्व्हर्जन, ह्या कुठल्या काय काय गोष्टी आहेत. मग आम्ही काय काय द्यायला पाहिजे, किंवा ऑलरेडी जो अरेथमियामध्ये पेशंट आहे, आपण पंचकर्माला काय घेतलं आहे किंवा काय औषध दिलेलं, रिलेटिव्ह क्लेम्स करू शकतात, हे तुम्ही दिलं आणि असं झालं आहे. सो ह्या गोष्टी आम्हाला समजायला पाहिजे. तर ह्या टी वेव त्या रिलेटेड असतात. तर बेसिकली काय आहे की पी वेव ॲट्रॅची रिलेटेड आहे. तर पी वेवमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात, काय काय कंडिशन्स आहेत, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस, नॉर्मल त्याची मॉर्फॉलॉजी काय आहे ही नाही दिसली तर मग याच्यात प्रॉब्लेम आला आहे. मग याच्यात प्रॉब्लेम आला आहे तर पी वेवच्या रिलेटेड काय काय कंडिशन आहेत. QRS व्हेंट्रिकलला डिनोट करतं, तर व्हेंट्रिकलमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात, त्याची नॉर्मल मॉर्फॉलॉजी काय आहे. ST सेगमेंट ज्याला म्हणतो आपण, त्या रिलेटेड टी वेव सिम्पल PQRST. हे तुम्हाला घरी जाऊन तुम्हाला वाचायचं आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. झाला ई सी जीमध्ये कठीण काहीच नाही आहे. सो एक शॉर्टमध्ये सांगतो की ई सी जी काय आहे. ई सी जी हे 12 कॅमेरे लावले आहेत 2 प्लेनमध्ये, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलमध्ये. हे काय करतं, आपल्या हार्टची इलेक्ट्रिकल मायन्यूट ॲक्टिव्हिटीज ते रेकॉर्ड करतं. ठीक आहे. आणि याच्यावरून आपल्याला डायग्नोसिस करायला मदत होतं. सो रेट रिदम व्हॉल्यूम, रेट रिदम एलवेजचं सांगितलं. हार्ट ब्लॉक असतो, हे जसं सांगितलं मी तुम्हाला की V6. त्यामुळे V6मध्ये एलवेज असेल तर काय येणार आहे, V1मध्ये डीप एस वेव येणार आणि V6मध्ये टॉल टी वेव येणार. आणि RVHमध्ये काय येणार आहे, राईट व्हेंट्रिकलमध्ये जो टोटली अपोजिट असणार आहे. सो या पॉईंटनुसार तुम्हाला ई सी जी रीड करायचं आहे. रेट, रिदम, पी वेव, QRS, ST सेगमेंट, नंतर टी वेव. ठीक आहे. आणि मग रिदम आलं आहे, रिदममध्ये अरेथमिया आहे, रेग्युलर आहे. ठीक आहे. सो आणखी मोठा आहे. काय विचारायचं तुम्हाला? खरं तर तासाभरात ई सी जी शिकणं एवढं खरं तर सोप्पा नाही येतो. पण एक इंट्रोडक्शन तुम्हाला व्हावे, ई सी जीचं महत्त्व कळावं. तुम्ही बघत असाल आपला प्रत्येक पेशंटचा आपण पंचकर्माला घेण्यापूर्वी प्रत्येक पेशंटचा ई सी जी करतो. तुम्ही प्रत्येक जणांनी मला वाटते प्रत्येकाचा राऊंड आला आहे ई सी जीला. कुणी नाही केलं आत्तापर्यंत ई सी जी? तिघजण का बरं तुमचं उपकर्म आलं नाही डिपार्टमेंट? ते शिकून घ्या ना, बाकीच्यांच्या वेळेस करत असतील त्यावेळेस. परवा अशीच एक केस आली, रेट्रोस्टर्नम चेस्ट पेन, आणि 2 दिवस तो बर्निंग म्हणूनच त्याने अँटॅसिड घरीच घेतलं. पूर्वीचा माझा पेशंट, पण 1-1.5 महिना औषधं काही घेत नव्हता. अँटॅसिड घरीच घेतल्या तरी त्याला रिलीफ नाही मिळाला. मग आला BP वाईज नॉर्मल, रेट्रोस्टर्नल होतं आणि बर्निंग होतं, पेन नव्हतं. मग त्याला सांगितलं होतं ई सी जी करून घ्यायला. नाही म्हटलं, मी प्रत्येक वेळेस ई सी जी केला की 10 वर्ष झाले तो असंच येतो. 10 वर्षापूर्वी पण असंच आला होता, मग मी सगळं करून त्यावेळेस घेतलं होतं, त्यामुळे मला काही नाही आहे. म्हटलं 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता हे असंच असेल असं काही नाही. मी तुम्हाला ॲडवाईस करतो, तुम्ही ठरवा काय करायचं. येस, बरोबर. मग त्याचा ई सी जी केला आपण, त्याच्यात तूच होती निकिता होते ना, त्याचा ई सी जी केला. STT खणखणीत STT इलिव्हेशन. मग त्याला म्हटलं, तरी सांगितलं तर नाही माझं असंच ई सी जी येतं. म्हटलं ठीक आहे, जरी असाच ई सी जी तुझा येत असला तरी आपण काय करूया, कार्डिओलॉजिस्टचं ओपिनियन घेऊया. मग त्यावेळेस ॲक्च्युली तिथं सायनाथ म्हणून हॉस्पिटल तिथे उपलब्ध नव्हते. मग त्याला पाठवलं मी लगे, म्हणजे तू जा बाबा, ठीक आहे तुझं स्ट्रेस स्टुडिओ तरी कर, मग यू विल डिसाईड. कारण टिपिकल पेन होते. आणि मग तो तिथे गेला, ते नव्हते अवेलेबल. मग तो इथं दुसऱ्या संत ज्ञानेश्वर म्हणून हॉस्पिटल इथं गेला. ई सी जी बाकी मार्कर्स केले सगळे पॉझिटिव्ह, अँजिओग्राफी केली, खणखणीत ब्लॉक, प्लास्टिक करायला लागली. बरोबर. म्हणजे आपला अलर्टनेस किती महत्त्वाचा आहे. आपण जर त्याला असंच सोडून दिलं असतं तर ही मे बी लँड अप इन द क्रिटिकल कंडिशन्स. असं खूप केसेसमध्ये झालेलं आहे. आपण ऐकत असतो बऱ्याच वेळा ॲसिडिटीसाठी पेशंट्स आपल्याकडे येतो आणि आपण अँटॅसिड किंवा जर टिपिकल त्या दिवशी OPDला कोण होतं,
त्याला आठवत असेल, तो फक्त सांगायचा मला इथं जळजळ होती, बाकी काही सांगायचं नाही. पण तो सिक्स सेन्स मे बी किंवा आपण पाहिलेले केसेस येस. त्याचा अनुभव, तर त्याला म्हटलं तुला करावं लागेल म्हटलं. आणि मग त्याच्या मिसेसचा काल फोन आला, सर मग आम्ही ॲडमिट झालो संत ज्ञानेश्वरला, मग एन्जिओग्राफी केली, त्याच्यात ब्लॉक झाला, मग प्लास्टिक केली. असं अनेक केसेसमध्ये मी स्वतः एक केस आम्ही पंचकर्मासाठी पुटअप करणार होतो, असंच ECG पंचकर्मासाठी. पेशंट वॉज व्हेरी हेल्दी, म्हणजे काहीच त्रास नाही. पंचकर्मासाठी पुटअप करणार होतो, पेशंटचा ECG केला, खणखणीत MI. एका मिनिटात पेशंटला मी स्वतः गाडीत टाकलं, म्हटलं चल तू इथं असं. त्याचे नाते कोण नव्हते, याला केले एन्जिओग्राफी, माइल्ड डिसीज होता, पण म्हणजे ती कंडिशन्स. तिसरी केस म्हणजे आपला स्टाफ माधव केस करायला, त्या दिवशी सुट्टी होती त्याची, केस करायला आला पंचकर्माची, आणि मग छातीत दुखलं, म्हणला घाम फुटला. मग शीतल आणि पल्लवी होती, मग ते म्हटलं ठीक आहे, तर असं झालं. मी म्हणजे स्टाफ पण अलर्ट किती असणं गरजेचं आहे, आणि ह्या मुली होत्या. तर मग ते म्हटलं आपण ECG करू. ECG केलं, खणखणीत MI. एका मिनिटात हॉस्पिटलला शिफ्ट केलं, थ्रम्बोलाइज केलं, कारण खणखणीत MI होता. आणि हे कम्प्लीट रिवर्ड झालं. STKने थ्रोम्बोलाइज केलं, कम्प्लीट रिवर्ड झालं. आता त्याला मेडिकेशनची पण गरज नाही. तर म्हणजे असं आपण किती अलर्ट असलं पाहिजे हार्टच्या बाबतीमध्ये. कारण आपल्या पंचकर्म OPD बेसिसला हार्टशी खेळायचं नाही, असं माझं प्रामाणिक मत असतं. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही कारण ते एका मिनिटाचा विषय ना सगळं. तर मॅसिव्ह असलं, तुम्ही आता ऐकता, पुनीत असेल, कितीतरी मोठे मोठे ॲक्टर्स असतील, आत्ताचा राजू श्रीवास्तव असेल, कितीतरी मोठे ॲक्टर्स, किंवा तो राकेश झुंझुनवाला असेल, हे सगळ्यांनी कम्पॅरेटिव्हली तेवढं दुर्लक्ष केलं या सगळ्यांना. त्याच्यामुळं पुन्हा केकेचा तर केवढा तो, म्हणजे कळून सुद्धा त्याला ट्रीटमेंट नाही मिळाली, त्याला चालत नेलं त्यांनी. म्हणजे किती समाज अलर्ट, आपण अलर्ट तर पाहिजे, पण समाज पण केवढा अलर्ट पाहिजे, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हार्ट जेवढं समजून घेता येईल, त्यातल्या त्यात ECG जेवढं समजून घेता येईल तेवढं बेसिक. तुम्ही बघितलं असेल, मी मला काही नाही समजलं की कार्डिओलॉजिस्ट मित्र, मी त्याला फोटो काढतो, पाठवतो, काही कमीपणा नाही किंवा हे नाही, विचारा ना, सांग बाबा काय. तो म्हटलं ओके, नाही म्हटलं ओके, ठीक आहे, एकदा 2D करून घ्या, स्ट्रेस करून घ्या, आणि मग ट्रीटमेंट केली का. आपण TVDच्या 3 केसेस इथे केल्यात ॲडमिट. ट्रीटमेंट करणं हा पार्ट वेगळा आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की बाबा TVD आहे म्हणजे काही आपण आयुर्वेद ट्रीटमेंट कर, माधवबाग अख्खं त्याच्यावरच उभं आहे, बरोबर. ट्रीटमेंट करणं इट्स पार्ट डिफरंट, एमर्जन्सी आयडेंटिफाईड करणं इट्स पार्ट डिफरंट. मग त्यामुळे तुम्हाला ते कळलं पाहिजे ही एमर्जन्सी आहे की नाही. म्हणजे एक आणखी सांगतो, मी MD ला असताना, म्हणजे मी आता कार्डियाकमध्ये स्पेशालिटी करायची म्हणून मी कार्डियाक सेंटरला होतो. नाईट शिफ्टला एक पेशंट आला, DY पाटीलमधनं ॲडमिट झाला, रेफर केला की बाबा कार्डियाक सेंटरला पाठवा. 18 वर्षाचा पोरगा होता, आणि ECG पाहिला, आणि त्यांनी काय केलं की त्या तिथल्या जो MDचा रजिस्ट्रार म्हणतो आपण, फायनल इयरचा रजिस्ट्रार म्हणतात ते, तर त्याने काय केलं, त्याला सगळं तो मालमसाला असतो ना, इकोस्प्रिन, क्लोपिटाप, सगळं काही दिलेलं. आणि मी ECG पाहिला तर तुमचा क्लिनिकल सेन्स महत्त्वाचा, डिफरन्शियल डायग्नोसिस नेहमी तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे. पाहिलं म्हटलं रे MI नाही आहे, ECG मध्ये दिसतं ST एलिव्हेशन वगैरे, पण काहीतरी अशा काही कंडिशन होत्या की मला नाही वाटलं MI नाही आहे, म्हटलं त्याचं लायपेज आम्हालाच पाठवा. सो देर आर व्हेरी सर्टन कंडिशन्स विच मिमिक द MI. त्याला होतं चेस्ट पेन होतं, पण रादर चेस्ट पेन दॅट इज ही हॅड ॲबडोमेन पेन. मी त्याला सरळ म्हटलं की नाही आता हा जाणार आहे. तो हॉटेलमध्ये काम करणारा, तो जनरली ते झारखंड आणि इकडचे हे पाठवतात, सो त्यांचं खाणं आणि बाकी सगळ्या गोष्टी, ते ड्रिंक्स किंवा बाकी गोष्टी पण करतात. त्याला ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस होतं, खणखणीत वाढलं होतं, 150 ते 1,500 काहीतरी त्याचं लायपेज मायलेज होतं. सो मी म्हटलं नाही आता त्याला काय म्हणतात प्रोग्नोसिस म्हणूया किंवा त्या रेस्ट जाणार आहे, म्हटलं काही करण्यात पण काही पॉईंट नाही आहे, आणि त्यांचे वाली पण कोणी नसतात, काही नसतं. सो त्याला मी फोन लावला की बाबा तू का दिलं हे, तो MI, तो त्याच्या ॲटिट्यूडमध्ये बोलायला लागला. म्हटलं ठीक आहे, वी लॉस वन लाईफ, एक यंग पोरगा एक्सपायर झाला आहे, बट त्यांना काही फरक पडत नाही आम्ही केलं डायग्नोसिस. सो हा पण एक भाग महत्त्वाचा असतो की हे असायला पाहिजे, नसायला पाहिजे, पण ह्या गोष्टी जनरली खूपशा कळतात. ते सरांनी सांगितलं, ते लाईव्ह एक्झाम्पल दिलं सरांनी. नाही, कारण तुम्हाला क्लिनिकल सेन्स, म्हणजे आपण बघतो किती आपल्याकडं डेली जे पेशंट कुठं होतात, रोज ECG बघून तुम्हाला. आणि पंचकर्म जर सेटअप पुढं भविष्यात करणार असेल तर मशीन कंपल्सरी प्रत्येकाकडे असलीच पाहिजे. पंचकर्म नाही काही नाही केलं तर साधी OPD असली तरी असली पाहिजे. कारण आमचे एक सर होते सर, तर
इज अ कार्डिओलॉजिस्ट इन द नगर. तर ते प्रत्येक पेशंटचं चेस्ट पेन म्हणून आलं की प्रत्येक पेशंटचं ECG करायची. तर मग त्यांचे म्हणजे जे आमची मुलं जायची शिकायला त्यांनी सरांना एकदा विचारलं, दीपक सर नाव होतं, सरांना विचारलं, सर आपण प्रत्येक पेशंट चेस्ट पेनच्या पेशंटचा ECG करतो, आपण ही क्लिनिकली नाही करू शकत आहे का? म्हटलं क्लिनिकली पण करू शकतो, पण एक जरी मिस झाला ना माझ्या लाईफमधला, एक MI जरी मिस झाला तरी मी जे काही शिकलो त्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे ECG ची व्हॅल्यू किती म्हटले 100 रुपये 200 रुपये, पण तो एक चेस्ट पेन मिस झाला माझ्याकडून तर माझं शिक्षण सगळं जे काही घेतलं मी त्याचं मला काहीच व्हॅल्यू नाही. म्हणजे चेस्ट पेन आपण म्हणतो ना काय होत नाही, एक केस जरी झाली तरी ती त्या माणसासाठी ती फर्स्ट टाइमच असते ना. आपल्यासाठी मे बी 1000 असेल ती, पण त्या माणसासाठी ती फर्स्ट टाइमच असते ना. त्यामुळं चेस्ट पेन म्हटलं की फर्स्ट थिंक ऑफ हार्ट. मग तुमचं इंडायजेशन गॅसेस सगळं विचार करा मस्क्युलर पेन पर्यंत. फर्स्ट थिंक ऑफ हार्ट चेस्ट पेन म्हटलं का, मग इररेस्पेक्टिव्ह टू एनिथिंग. मग मस्क्युलर आहे, मग त्याच्या डिफरन्शियलला भरपूर जायचं. मग फर्स्ट थिंक ऑफ हार्ट, हार्ट रूल आउट करायचं. हार्ट नाही आहे ना, मग ठीक ओके. मग काय त्याचं मस्क्युलर आहे, कॉस्टोकॉन्ड्रायटिस आहे, ॲसिडिटी आहे, गॅसेस आहेत, की मसल पुल आहे, की सर्वायकल आहे, की मग ते सगळं शोधत राहायचं. पण फर्स्ट थिंक ऑफ हार्ट असं करायचं. आणि आता हायपरटेन्शनचे पण खूप केसेस वाढलेत, त्याच्यामध्ये पण पोस्ट कोविड पण हे खूप वाढले. तुम्ही बघत असाल OPDचे पेशंटचे लागोपाठ 3-3, 4-4 पेशंट 160, 100, 170, 105 असे BP येते. तर मग ते पण म्हणजे त्याचं ECG करूनच पुढं जायचं. ECG नॉर्मल असेल तर मग ते ECG आहे, किडनी आहे, लिपिड आहे, हे नॉर्मल असेल तर मग थिंक ऑफ अदर थिंग्स. एक आणखी एक ॲड करतो की जनरली आपण बघतो की यंग पेशंटचं सर BP जास्त असतं. 160, 140, 100 आहे, 140, 100, 110 मध्ये खेळत राहतो. डायस्टोलिक इज मोर डेंजरस फॉर यंग इंडिव्हिज्युअल्स और इन एनी हायपरटेन्सिव्ह पेशंट. का? कोरोनरीमध्ये ब्लड केव्हा जातं? जेव्हा ॲरोटामध्ये ब्लड येतं ना, जेव्हा वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ते पंप करतं बाहेर. पण जेव्हा ते रिलॅक्स होतं ना तेव्हा मायटल वॉलचे कस्प ओपन होतात, तेव्हा तिकडे ब्लड जातं. सो वेरेवर डायस्टोलिक ब्लड प्रेशर जास्त आहे तर तो कार्डियकच्या जास्त रिस्कमध्ये आहे. हे बेसिक समजते तुम्हाला काय, हे समजून घ्या. बाकी सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. सो प्रश्न पडू द्या, ते काय प्रश्न आहेत. आणि सेन्स जसं सांगितलं की त्याला लक्ष ठेवा, ओपन ठेवा. ओपन तुम्ही ओपन ठेवलं ना, डोकं ओपन ठेवलं की प्रत्येक ECG आला की तो असं फिरवायचंच. म्हणजे सुरुवातीला काहीच कळत नाही, फक्त सरांनी सांगितलं तसं की वर खाली हे दिसेल, कळेल. जेव्हा तुम्ही वारंवार बघायला लागेल हे वर खाली होतं, पण आज हे वर खाली नाहीये, हे काहीतरी वाकडं तिकडं झालं, एवढं जरी कळलं तरी खूप झालं. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला ती फक्त नॉर्मलचा एकदा डोळ्यात आपण फिट केला की ॲबनॉर्मल आपोआप कळायला. असं करा. मला वाटतं छान लेक्चर झालं. सरांनी छान आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि हार्टचं अपेक्षित होतं, पाठीमागच्याच आठवड्यात जरा सरांचं कॉलेज आणि याच्यामुळं थोडंसं नाही झालं, आणि यावेळेस तो योग जुळून आला. धन्यवाद सर. ओके, थँक्यू. पेशंटला शिरोधारा करायची. बिजू का? मग म्हणजे तेल
किती वाजता करायचं? शिरोधारा तेल आता केलं तरी चालेल. शिरोधारा शिरोधारा तिकडे काही हा तिथेच आहे शिरोधारा. बरं तुम्ही जेवा. मशीन नाही लावलेले फक्त जेवण करत ती ऑटोमॅटिक आहे ना. आम्हाला ती माहीत नाही आठवत ते मला दाखवा.